मोबायल कोण हांवें केलो. सो सांगपाचो ते सगळ्यांक क्रेडीट वयतलें, सगळ्यांक तेजो फायदो जातलो. आमकां शेतकऱ्यांक कितें, आमकां शेतकऱ्यांक फक्त नुकसान जातलें. आमच्या शेतकऱ्यांतले कितले जाण त्या विमानान बसतले आनी दिल्ली वयतले, हो एक व्हडलो क्वेश्चन मार्क आसा. बसचे रे, जरूर बसचे, पूण तशी आर्थीक परिस्थिती बदलूंक जाय न्हू. आनी आर्थीक परिस्थिती बदलूंक जाय जाल्यार आमकां गव्हर्मेंटान जॉब दिवंक जाय, आमकां गव्हर्मेंटान जमनीचे हें दिवंक जाय, आमकां गव्हर्मेंटान वेवसायाची संदी दिवंक जाय. गव्हर्मेंट त्या लेवलाचेर कांयच करूंक सोदना, जमीन घेता आनी आपूण आपापले ध्येय साध्य करता. तुमी तसोच मरा. शेतकऱ्यांक झिरो व्हॅल्यू अशी उपकरण ना. कित्याक परत एकदां सांगता हांव, विकास ही सतत प्रक्रिया आसता आनी विकासान सगळे जाण सहभागी आसता. आमची घटना आमकां सांगता जो गव्हर्मेंट आसता फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल, लोकां खातीर कार्य केलेलें सरकार. पूण एकदां असो विशय येता की हो सरकार खरोच लोकां खातीर आसा काय म्हणून, काय लोकां खातीर बांदता. परत एअरपोर्टाची तुमकां आतां ह्या आंदोलनाक लागून तुमकां चडशे जाणांक खबर कळ्ळ्या ती एअरपोर्टाची. एअरपोर्ट जो विमानतळ आसा पळय, तो विमानतळ बांदपाक एप्रॉक्सिमेट अंदाजे 40 लाख स्क्वेअर मिटर, फक्त 40 लाख स्क्वेअर मिटर जागाची गरज आसा. सरकारान घेतला कितलो घेतला रे? 97 लाख घेतला. 40 लाखांत जर ती एक गजाल जाता जाल्यार आनीक उरलो सायडीचो आनीक घेतला 57 लाख. कोणाक म्हणपाक बेस्ट दिसता आमकां तो, पूण 57 लाख स्क्वेअर मिटर जागो म्हणजे तुमी विचार करा कितलो जागो तेंच्यांनी घेतला. क्वेश्चन मार्क, हांगा व्हडलो प्रश्न आसा, कित्याक लागून जागो घेतला काय. पयले भाव आमचे ह्या आंदोलनान केन्ना येता ते बावडे सदांच आड्डी मारतात, आमच्या भाशेन बोग मारतात की एरो सिटी म्हणून एक आहा, एरो सिटी. सो हो सायडीचो जो जागो आहा तो गव्हर्मेंट गरीब शेतकऱ्या कडसून हो जागो 60 रुपया 80 रुपया अशें म्हणटा. आनी मागीर गव्हर्मेंटान डिक्लेअर केलें, अरे कितें रे तुमी शेतकार, कित्याक तुमी आराडटात रे, तुमचे पयशे आमी 3 पटीन वाडयले मरे. 3 पटीन म्हणना व्हडले लोक आपूच जाता, भायले लोक रे. 3 पटीन पयशे वाडयले म्हणजे खूब जाले मरे, तर हजारांनी लाखांनी पयशे. 80 रुपयांक जर त्यांनी डिक्लेअर केलो आनी 3 पटीन जाल्यार 3 पटीन कितले जाले, मरे 240. हा वय 240 अशें म्हणून घेतला. 240 मार्केट रेट रे. प्लॉट जे विकतात पळय सायडीचे लोक, ते भायले कोण येतात दिल्लीवाले बी, तांकां 6,000 रुपया 8,000 रुपया स्क्वेअर मिटर. आनी शेतकऱ्यांक 240 रुपया तुमी जमीन घेता म्हणजे शेतकऱ्याचेर अन्याय करिना. हजारांनी कोटीचो प्रोजेक्ट तो एअरपोर्ट म्हणटा पळय. आनी जेन्ना कंप्लीट जातलो हांव नकळो कितले 1000 कोटी जातले पळय ते. आनी थंयसर तुमी सगळ्या जाणांक हॅपी करतात, शेतकऱ्यांक सोडून. शेतकऱ्यांक हॅपी करा मरे, शेतकऱ्यांक बरो रेट दिया मरे. आख्खी जी यंत्रणा प्रोसेस आसा तितून सांबाळून घेयात मरे. तेंचे एक लिस्ट करा कोणा कडेन जमीन गेला आनी जेन्ना संदी येतल्यो रोजगाराच्यो संदी येतल्यो पयलो प्रिफरन्स तांकां दिया मरे. कोणा कडेन लिस्ट आहा पंचायत लेवलाचेर करूंक गेलो पळय, प्रत्येकाची जमनी गेली पंचायती कडेन डेटाच ना तेचो कोणाची जमनी गेलो काय म्हणून. आसूंक जाय तो डेटा, तेची ते इन्फॉर्मेशन आसूंक जाय प्रत्येका कडेन, पंचायती कडेन. कोणा कडेन जमीन गेला, हो बाबा रविदास कानूकर अमकी जमीन अमक्या प्रोजेक्टाक गेला, तेची बाबा अमकी जमीन अमक्या प्रोजेक्टाक गेल्या, तेची अमकी जमीन अमक्या प्रोजेक्टाक गेल्या, असो रेकॉर्ड आसूंक जाय. हे दवरपाक कांयच न्हू एक्चुअली, व्हेरी इजी. मोपा एअरपोर्टाचेर सपोज आतां म्हणटा बाबू आजगांवकर सुद्दां सांगता जाल्यार सरकार सांगता अरे नोकरी दिली मरे, ती मरे अमक्याक नोकरी दिली. ओके, नांव बरयलें, कसली नोकरी दिली तेका ती हें सांग न्हू, टायप ऑफ पोस्ट कितें म्हणटा तो ती न्हू. फुडें कसली कॉन्ट्रॅक्ट बेजीस आनी कितें रेग्युलर बेजीस फिक्स कितें आहा तें सांग. आनी फुडें तेका स्केल सांग कितलो पगार तेका. 12,000चे सेक्युरिटी जॉब थंय मेळ्ळेले आसा. नोकरी दिली म्हणटा. 10 लोकांक थंय लायले व्हरोन, थंय वॉचमॅन म्हणून रातचे सेक्युरिटी करतात. ती ताका जॉब म्हणून येता. 12,000 जाली सॅलरी येता व्हडल्या एअरपोर्टाचेर, ताका आमी जॉब म्हणूंक शकता. सांगा पळोवया. जर सरकार कितें तरी दिता जाल्यार सारकें तरी दिया. आमी कोणाक कोण तरी बाबडो गरीब आहा ताका वाडटा, जेवण वाडटा म्हणटा, एकूच हें वाडलें चल भरलें मग पोट अशें म्हणून येता. तो बाबडो भुकेलूच आसा, ताका पोटभर वाड न्हू, जर वाडटा नाका. तशें आमच्या लोकांक जर तूं सारकेंच कितें तरी तेजो हें करून दिता, फायदो करून. तुमकां खबर आसा, हांगासरल्यांक खबर आसतली, 2-3 वर्सां फाटीं व्हडली जनसुनावणी म्हणून जाल्ली एअरपोर्टाचेर येयल्ली ती व्हडले तुजी IAS ऑफिसर आसली कोणा कडेन तेणी मला जनसुनावणी घेतलेली आनी व्हडले पॉलिटिशियन येयल्ले सावथ गोवाचे बी व्हडले येयले आनी आमच्या लोकांनी सगळ्यांनी थंयसर नेटान सपोर्ट केल्लो. म्हणजे 2-2 मिनटां आमकां उलोवपाक दिल्ली रे, सगळे लोक कोणाक उलोवंक जाय सपोर्ट करपाक. तेन्ना हांव उबो रावलो, जर रिकॉर्ड कोणा कडेन आसल्यार काडून पळयात, भारत बागकाराचें नांव आसलें थंय. आनी थंयसर फर्स्ट टायम हांवें मोबायलाचेर कांयच उलोवंक नासलेलो, हो लिंक रोडाचेर उलयल्लो. जर तेजो रिकॉर्ड खंय तरी आसतलो जाल्यार ह्या लिंक रोड जो आसा, जोड रस्ता, त्या जोड रस्त्याचेर हांवें उलयल्लो की जोड रस्ता बेगीन डिक्लेअर करचो आनी जे लोक कोण एफेक्टेड जाता, जावं घरा वयता आनी कितें तरी जाता, तांकां विश्वासान घेया.
खंयची गजाल जी हा लोकांक विश्वासान घेतल्या शिवाय तुम्ही कशीच कंप्लीट करूंक शकनात म्हाका तरी दिसता. आनी हो जो रस्तो आसा जो 31 तारखेक जो डिक्लेअर केला, हांव म्हणटा गव्हर्मेंटाची जबाबदारी आसली की ज्या ज्या एरियेनसून जागो हे वयता रस्तो वयता त्या एरियेतले जे एफेक्टेड फार्मर्स आसा तेंची एक मिटींग हांव पंचायतीन आपोवंक जाय आसली. जे व्हडले अधिकारी आहा थंय बसल्या पळय PWDन तांकां आपोवंक जाय आसलेले आनी तांकां ती सगळ्यांनी ऑल ऑफ अ सडन लोक न्हिदलेले आसा आनी थंयसर तुमी लोकांचेर तो निर्णय लागतात हे अन्यायकारक आसा अशें म्हाका दिसता. म्हाका दिसता ताका लागून आयज ही मिटींग जी आसा हांव तुमचे धन्यवाद म्हणटा की तुमी आमकां सहकार्य केलें आनी म्हाका दिसता तुमी सगळे जाण जे बसलेले आसा तुमचो सगळ्यांचो आमकां म्हणजे आमचो हो जो मुवमेंट आसा आमची ही जी चळवळ आसा त्या चळवळीक तुमचे सगळ्यांचे सहकार्य आसा अशें हांव गृहीत धरतां. तुमकां दिसता बाबा तुमची ही चळवळ रॉंग आसा, तुमचें डिसिजन रॉंग आसा, जे गव्हर्मेंट सांगता त्या प्रमाणे जाय अशें जर तुमकां दिसता जाल्यार तुमी म्हाका आमकां उबे रावन आनी सगळे शेतकरी सगळे ग्रामस्थ आसा त्याच प्रमाणे तुमी सुद्दां त्या हेचो एक घटक आसात. जरी तुमी हांगा पंचायत मंडळ म्हटले तरी सुद्दां तुमी ग्रामस्थ आसात. प्रत्येक जणाचो एक हे तुमचो 5 वर्साचो टायम आसता. जेन्ना सांगता 5 वर्सां फाटीं जेन्ना बाबू आजगांवकर हांगा सत्तेर नासलो तेन्ना राजेंद्र आर्लेकर आसलो आनी तेन्ना कूळ मुणकार म्हणून तुमकां एक खबर आसा, खूब जाणांक खबर आसतलो, एक विशय चलतालो कूळ मुणकार म्हणून. म्हणजे कुळांचे जागे आसा ते आमच्या नांवार करा असो एक मुवमेंट चलतालो. पेडणे तालुक्याच्या लेवलाचेर आनी गोवा लेवलाचेर आमची एक समिती आसलेली कूळ मुणकार संघर्श समिती म्हणून, त्याचो हांव जनरल सेक्रेटरी आसलेलो. त्या निमतान म्हाका ती सगल्यो तुमचो पेडण्या मामलेदाराच्या फुड्यान धरणा कार्यक्रम बसलेलो. खूब शेतकरी आसलेले आनी खूब लिडर आसले आनी तेन्ना थंय बाबू आजगांवकर येयल्लो. बाबू आजगांवकर गेल्लो आनी बाबू आजगांवकरान थंय व्हडलें भाशण केलें की ना 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 आपूण कूळ मुणकार वांगडा आसा, तुमच्या वांगडा आसा, जाय जाल्यार रस्त्यार येतलो आनी तुमचे प्रश्न घेवन आपूण एसेंब्लीन फुडल्या फावटी मांडटलो. ओके, बरें दिसलें भाशण आयकून. पूण तेन्ना तो ओपोजिशन आसलो, तेन्ना तो आमदार नासलो. सो सांगपाचो उद्देश कितें, जेन्ना जेन्ना आमी ओपोजिशनान आसता पळय, आतां जर राजेंद्र आर्लेकराक आतां हांव नकळो कितें इम्पॉर्टंट कितें हेतू आसा फुडें इलेक्शनाक रावपाचो, पूण जर आमी ताका आपयलो तो येतलो. तशेंच कोण MG वाले आसतले, कोण गोवा फॉवर्ड आसतले, राजकीय पक्ष आसा पळय जे सत्तेर ते मागीर सत्तेर येतकूच तोच तेंचो जोश उरता काय, हो एक प्रश्न आसा. कित्याक बाबू आजगांवकरान तेन्ना आमकां आश्वासन दिलें की सगळ्या कूळ आनी मुणकारां वांगडा आपूण आसा. पूण जेन्ना तो निवडून येयलो ह्या 5 वर्सां तेणी एक शब्द काडूंक ना एसेंब्लीन कुळाच्या बाबतींत. तो सांगपाचो उद्देश कितें, आमी त्या टायमार तशें वागूंक जाय, जाल्यार त्या शब्दाक आमी जागूंक जाय. नाजाल्यार आमकां कितें दिसता संदी साधू अशें आमी म्हणूंक शकता. सो बाबू आजगांवकर सद्या ह्या बाबतींत तरी संदी साधू जाला अशें सांगपाचो उद्देश असो की सरकारान आमकां गृहीत धरपाचें ना. आतां हें जें आंदोलन चलता 31 तारखेक 31 डिसेंबराक सगळ्यांनी पेपरार वाचलें आनी सगळे लोक खडबडून जागे जाले आनी सगळ्यांनी बाबा आतां फुडें कितें खास सांगपाचो उद्देश म्हणजे आमचे जे आतां हे सगळे हे आहात तरुण आसात, महिला आसात, आमी आंदोलनशीप म्हणटा आमी, लिडरशीप ना. आनी ताका लागून आंदोलन आसा पळय ते स्लो जावंक शकता. ताका लागून हांव खूब फावटी हांकां सांगता अरे बाबा तुमचे भितर तुमी लिडरशीप तयार करात सो दॅट आमचें आंदोलन एक बऱ्या लेवलाचेर पावोंक शकता. सो आतां सांगपाचो उद्देश कितें, सगळो जो तुमकां बॅकग्रावंड आसलो तो हांवें सांगलो, टायम घेतलो तुमचो. पूण सांगला त्या प्रमाणे आमदार आनी लोक म्हणजे तेजे मतदार वोटर्स, आमी आमदाराक निवडून हाडटा. सो आमदारान प्रत्येक गोश्टीन खास करून अशें जे मुख्य म्हणजे आमकां वोटर्सांक तेणी कॉन्फिडन्सान घेवंक जाय, तेची जबाबदारी ती. आनी आमी जवळ जवळ आतां एक 20-22 दीस जाले, जो प्रशांत शिरोडकर आसा युवक आसा तो, आमी जी मुवमेंट केला तेचो ताका अध्यक्ष केला. एक समिती काडली आमी, धारगळ मोपा शेतकरी संघर्ष समिती, अश्यो खूब समिती आसा आनी अश्यो खूब एक्चुअली संघटना आसा आपापल्या लेवलाचेर जेन्ना जेन्ना काय जाता तेन्ना ते काम करतात. ही एक बाजू जाली. त्याच प्रमाणे न्यायालय म्हणजे कोर्ट जो आसा त्या कोर्ट हो जो एअरपोर्ट आहा ते तुमच्यो जमिनी गेल्या तेतूंतल्या कितले टक्के लोकांक अजून एकूय पयसो मेळोंक ना तुमकां खबर आसा? कोणाक खबर आसा? अंदाज कितले टक्क्यांनी सांगता हांव तुमकां. कितले पर्संटेज लोकांक एकूय पयसो मेळोंक ना, जावं तेंच्यांनी एकूय पयसो घेवंक ना. तेंचे डिमांड आसा, आमचे तरी डिमांड आसा. तुमकां कोणाक खबर आसा? अंदाज रे एप्रॉक्सिमेट 100 जर लोक आसा थंयसर कितल्या लोकांक पयशे मेळ्ळे नाल्यार पयशे घेतले आनी कितल्या लोकांक पयशे मेळोंक ना, पयशे घेवंक. मेन अंदाज तुमकां विचारता. खबर आहा तुमकां खबर ना म्हणजे आयकूंक खबर आसतली. पूण जवळपास 60-70% लोकांक अजून पयशे मेळोंक ना. जागो केन्ना घेतलो? तूं कितें म्हणटा? 80% मेळोंक ना. मेळोंक ना काय मेळ्ळे? मोपा एअरपोर्ट ऑलमोस्ट आता इतले काम नेटान चलता न्हू आनी तेणी सांगला मरे पयलो फ्लायट केन्ना देंवता म्हणून फुडल्या वर्सा CM
सो फुडल्या वर्सा फ्लायट घेवता म्हणजे तूं पळय कितलो फास्ट काम चलता तो. काम चलता रे, पूण लोक बाबडे थंयसर मेल्या पळय, कोणाची शेतां गेल्या, तेंचे उदरनिर्वाहाचें साधन केलें. ते तुळसकर वाडीचे लोक मरे सदांच रडटात. आमचें कितें जाता मरे, आमी व्हिडिओ पळयतात, आमी न्यूज वाचतात, पूण जो पर्यंत तो चिमटो आमकां लागना पळय, आतां लोक तुमी सगळे जागे कित्याक जाले. हांव आरोप करता मरे तुमचेरूय बी, म्हणजे तुमचेर मरे खास करून झाडाचे जे शेतकार जेन्ना दुसरे रडटात पळय तेन्ना आमी केन्ना तेंचे हेल्पाक वचना. आमकां ते कितें आहा, हांव परत परत एग्जाम्पल दिता, दट आहात पळय, दट आहात तेन्ना दांत्यान ते भरडटा पळय ते रडटात, आमी मेले. ते सुपान आहात पळय, सुपान ते हसतात. कित्याक हसतात, पळय रे भरडटात, मरतात मरे ते आपूण हसतात, पूण ते हसतात तांकां खबर ना कितें आतां ते जळून जालें की आतां मूड खंय पॉसिबल आसा जाल्यार आमी एक उद्देश म्हणजे ते तुळसकर वाडयेवयले जे आहा पळय आमचे भाव ते रडटात. कित्याक तांकां रडोंक येता, तेंचे मरे काजी आसलेले पळय, काजीची झाडां अशी तवरलेलीं, अशी फकां लागलेलीं, ते अक्षरशः कट केली. काजीची झाडां केन्ना सुरू जाता मोसम तो फेब्रुवारी मे म्हयन्यान जाता, आनी तेन्ना ऑलमोस्ट डिसेंबरान काय जानेवारीन तेंच्यो काजी हतल्यो, आनी हतल्यो आनी कितें केल्यो तश्योच दवरल्यो. अरे रावा न्हू, माणुसकीची एक भावना आसता, कायदो आसात रे. रावले 2-3 म्हयन्यांनी ते एक पीक घेतले आसले, पूण त्या टायमार तांकां लोकांचें काम एकूच, आमी जाय तितली ती सेक्शनां लायता, जाय तितले कायदे लायता, आनी तो रस्तो आहा तो एकदां एक्वायर करता, एअरपोर्टा पर्यंत रस्तो करता, मागीर तुमी झक मारत जाल्यार कितें करप. सो काम कितें म्हणटात तें काम जालें वयच मेलो तशें खबर तें. सो आमी तेंचें काम जालें, आमी जमनी तांकां बरे भशेन ओग्गी रावन दिले, बरे लोक वयतात येतात, आनी आमी कितें हताशपणे थंयसर बसतात रस्त्याचे सायडीक आनी पळयतात. कितें पळयतात, विकास पळयतात. कोणाचो विकास हो एक व्हडलो प्रस्न चिन्ह. ताका लागून आतां तुमी सगळे जाण एक जाल्यार तुमी जी एकी ठराव घेतले सुद्दां आनी ते फुडें पावता म्हणजे तो प्रोसेस प्रक्रिया ती एका दिसान आनी 2 दिसान तुमच्या ठरावाची अंमलबजावणी जाता, आनी थंयसर ते भियाले मरे आमच्या ठरावा बोन उडयलो मरे रस्तो, अशें केन्ना जावचें ना. तुमी जी एकी दाखयल्या, तुमचो जो एकवट दाखयला तो एकवट आमकां असोच दवरचो पडटलो. जी आमी चळवळ उबारल्या, अजून आमी चळवळ जी आसा पळय ते वयले फुडल्या स्टेजीचेर वचोंक ना. आतां ही मिनिमम लेवल आसा पळय त्याच स्टेजीचेर आसा, पूण गरज पडली जाल्यार चळवळ आमकां ही फुडें व्हरची पडटली. आमचे हे जे मान्यवर हांगा बसलेले आसा जर सपोर्ट आसा म्हणटा जाल्यार ते सुद्दां सपोर्ट करचे. लास्टाक ते सुद्दां आमचेच भाव, फक्त तांकां एक एक्स्ट्रा हें आसा की ते थंयसर पंचायत मंडळान आसा, पूण आमचे निर्णय आसा त्या निर्णयाक तेंच्यांनी सहकार्य करचें अशें म्हाका दिसता, आनी ते सहकार्य करतले अशी अपेक्षा. आतां जे कितें त्यो एक म्हणल्यार खूब जाणांक दिसता आतां आमी ठराव घेवया की हो जो धारगळसून मोपा एअरपोर्टा पर्यंत रस्तो सरकारान प्रपोज केला तो रस्तो बंद करा, नाल्यार ताका आमी जमिनी दिवचे ना. पूण म्हाज्या म्हणजे जे कितें हांवें मातशें हें केलां कायद्याच्या दृश्टीन ताका ह्या ठरावाक हो सर्वसामान्य झिरो व्हॅल्यू. ताका लागून तुमकां विचारलेलें आतां तुमचो सहकार्य आसा काय म्हणून. हो ठराव आमी घेवयात, पूण एक आनी सगळ्या पंचायत सदस्यां तुमची जी फोर्टनायट मिटींग जाता त्या मिटिंगेन तुमी हो ठराव घेवपाक जाय, कित्याक त्या ठरावाक कायदेशीर रित्या इम्पॉर्टन्स आसा अशें म्हाजी कितें लिमिटेड म्हायती आसा तेच्या प्रमाणे म्हाका मेळिल्ली आसा. कित्याक मोरजे गांवान युवराज सिंग म्हणून तेणी कोणी तरी हें घेतला, बंगलो घेतला मोरजे मांद्रे ना बांदला तेणी बांदला, आनी तेजे फुडें तेणी गार्डन करपाक आनी कितें तरी करपाक तेणी परमिशन मागलेलें, आनी ताका लोकांनी विरोध केलो असोच पंचायतीक. ठराव जो घेतलेलो विरोध करपाचो ताका चॅलेंज केलो आनी लोकांचो ठराव भायर पडलो आनी युवराज सिंग जिखलो. हो ठराव भायर पडोवंक जायना, ताका लागून तुमचें सहकार्य आसा. तुमकां व्हडलें काम हांव सांगना, पूण तुमची जी फोर्टनायट मिटींग आसा तेतून तो ठराव घेवचो आनी तुमी सरकाराक धाडचो की लोकांचे जनतेचे अशें म्हणणें आसा जे आमी तुमचे पर्यंत हो ठराव घेवन मांडटात अशें म्हाका दिसता. हो एक इम्पॉर्टंट ठराव तुमी घेवपाक जाय. आमी हो ठराव घेवयात. आतां तुमकां दिसता जाल्यार ठराव घेवंक जाय जाल्यार घेवयात तो. आनी सरकाराक एक हें विचारपाक जाय तें म्हटल्यार हो मोपा एअरपोर्ट ऑलरेडी जालो 3 वर्सां जालीं आनी तुमी आतां रस्तो सोदतात की अशें जालें की कोण तरी घर. सो परत एकदां हांव तुमकां सगळ्यांक सांगता की हो जो मुवमेंट आसा आमचो, ही जी चळवळ आसा ती चळवळ आमकां शांतताप्रिय रितीन म्हणटा तशी आनी डेमोक्रेटीक लोकशाहीच्या मार्गान फुडें व्हरोंक जाय. आमी हिंसा करचे ना, आमी तोडफोड करचे ना, आमी सर्वसामान्य लोक आसा तांकां बी कांय त्रास करचे ना. पूण जे कितें डेमोक्रेटीक गांधीच्या विचारांचे जे कितें मार्ग आसा ते मार्ग घेवन आमी ही चळवळ आसा ती आनी व्हडली करपाची गरज आसा, जेणे करून सरकारा पर्यंत तुमचो आमचो सगळ्यांचो आवाज पावतलो आनी सरकाराक आमी भाग पडटले विचार करपाक की खरेंच बाबा शेतकऱ्यांची गरज कितें आसा, खरेंच बाबा जे कितें राष्ट्रीय जावं राज्य पातळीचेर जे प्रोजेक्ट जातले
आणि जर शेतकऱ्यांच्या जमिनी घेवपाचो सरकाराक जर गरज पडली जाल्यार विचार आसा जाल्यार सरकारान शेतकऱ्यांक पयलीं विश्वासान घेवपाक जाय खंयच्याय प्रोजेक्टाचेर. आणि जाय जाल्यार आमी ठराव घेवया की प्रत्येक जो प्रोजेक्ट आसा तेजी माहिती पंचायती कशें तुमी निग्लेक्ट करूंक शकता. पंचायत इज द सुप्रीम बॉडी इन द विलेजीन तो सगळ्यात व्हडलो जो हे आसा ती ग्रामपंचायत आसा तांकां तूं एवॉयड करता. सो म्हणजे केअरलेस करता असो विचार जालो. ग्रामपंचायत तूं केअरलेस. सो गांवच्या लोकांकच जर तूं अंधारान दवरता आनी जर तुजो जर विकास करता तुका दिसता लोकांक विश्वासान न घेता जर विकास जर तुका जाय तसलो विकास आमकां नाका. तुका जो विकास जाय तितून आमकां बी तूं सहभागी करून घे. आमचे बी कितें विचार आसा ते आयकून घे जेणे करून खरोच बाबा जनमानसांतलो विकास थंयसर जातलो आनी खरोच ताचो एडवांटेज फायदो कितें तरी सगळ्या लोकांक जावपाक जाय अशें म्हाका तरी दिसता. म्हाका कितें म्हणपाचें आसलें सांगपाचें आसलें तें तुमकां हांवें सांगलें. म्हाका दिसता जे बाकीचे शेतकरी आसा खास करून महिला लोक बी आसात तेंच्यांनी तुमच्या मनात कितें तरी चिंतून येयल्यात तुमी ते कितें तरी उलोवपाक जाय. तुमी तुमच्या मनातले कितें विचार आसा ते सांगूंक जाय जेणे करून तुमचो मेसेज आसा तो हांगा पावतलो. आनी त्या अनुसंगान जे कितें ठराव आसा ते आमी ठराव घेवया. ते ठराव मागीर त्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंटाक ग्रामपंचायत लेवलाचेर ते वारखंड नागजर ग्रामपंचायतीची स्पेशल ग्रामसभा जाली तेंच्यांनी तशेंच ठराव घेतले. सो सांगपाचो उद्देश कितें की हे जे ठराव आसा एक ठराव दोन ठराव तीन ठराव एक पंचायतीचो दुसऱ्या पंचायतीचो तिसऱ्या पंचायतीचो असे जर ठराव गेले थंयसर जाल्यार मातशी तरी कितें तरी जाग येवंक शकता. प्लस आमची जी कितें चळवळ आसा ती आमी सायड बाय सायड चालूच दवरपाची जेणे करून जे आमच्या मनान आसा जे आमचे स्वप्न आसा आमच्यो जमिनी आमकां जाय आमच्या फुडल्या पिडयेक आमकां त्यो जमिनी दवरपाक जाय. जी कितें शेती आसा ती शेती आमकां वाडोवपाची गरज आसा. कित्याक सरकारानूच सांगलां न्हू कॅनल हाडला आनी तुमकां उदक दिता म्हणून. सो लोक आतां श्रम करपाक तयार आसात. मदीं मदीं लोकांनी सोडलेलें काम करपाचें शेतान. आतां परत लोक देंवतात. पळयात तुमी सगळे कडेन पोरसां चालू आसा सध्या. पोरसां म्हणजे कश्ट येयले आनी कश्ट करपाक लोक रेडी आहा आनी कश्ट करतलो जाल्यार जमीन जाय आनी जमीन जर आमकां सांबाळून दवर नुकसाण जाता. शेतकरी आसात परत वयर जी घरां बांदल्यात तोंडां ते प्रत्येकान आपापले विशय मांडप येतो कशें कितें जाता त्याचो प्रमोद तूं मांडूंक शकता तुमचे जे आहे घरांचे कितें जालां ते विशय. पण आतां जाल्यार माणसे हे आपले ते घरांचे विशय आसा खंय तर देंवता तूं पेंट जाल्लें पावस लावता रावता. नमस्कार, माझे नाव प्रशांत शिरोडकर. हांव दाडाचे वाडी गांवांत रावता आनी आयज जी आमी ही चळवळ सुरू केल्लेली आसा ती म्हटल्यार आमी चळवळ म्हटल्यार सांगपाक सोदता की जेन्ना 31 डिसेंबराक जेन्ना पेपरार येयले की हांगासल्या आमच्या गांवांतल्यान असो व्हडलो मोठो म्हणजे एक 6 लेन म्हणटात असो 6 लेन इतको व्हडलो रोड आमच्या शेतांतल्यान वयता. त्या शेतान आमी शेत भाजी म्हणू नाका भात म्हणू नाका भिकणां म्हणू नाका नाशणे म्हणू नाका तवशी चिबडा जाय. पूण हेचेर आमकां इतले अशें भंय दिसलो की आतां फुडें आमचो फुडार कितें फुडें आमी खंय वयतले कितें जातलें आमचें अशें आमकां दिसपाक लागलें. आनी आमी अशें चिंतलें की जे ते येतले जे रोडाचे सर्वे करपाक येतले तांकां आमी जाप गेले थंय विचारले तांकां जाप विचारले तेन्ना आमी 5 काय चडशे सो गेले आमी विचारले तांकां ते म्हणपाक लागले की तुमी हांगा कोणाक सांगून येयल्यात तुमी गव्हर्मेंटाच्या कामाक अडथळो हाडूंक शकनात डायरेक्ट आमकां सांगपाक लागले. तुमी आमी तुमकां भितर उडोवंक शकता तुमी काय. आमी थंय गेले तांकां सांगले इतलें विचारलें की तुमी जे काम करतात ते कोणाक सांगून करतात. हो जागो आहा तो आमचो आमच्या जाणट्यांचो आमची तर हेचेर पिडयेर पिडी जगलेली आसा आनी हे शामपणे तांकां सांगले तेन्ना ते कितें म्हणपाक लागले तर तुमी करताले पूण आतां हे आमकां गव्हर्मेंटान एक्वायर केल्लो आहा रोड एक्विजिशन करता हेचे अशें सांगपाक लागले. आनी मागीर म्हणपाक लागले की आमी काम चालूच दवरतले तुमी हांगा आमकां अडथळ करूंक पावना अशें सांगपाक लागले. आमी मागीर तांकां एकच विचारलें तुमचे कडेन कितें वर्क ऑर्डर आसा पेपर वर्क कितें केला तुमी हेचें लागले आमी तुमकां दाखोवंक शकना. दाखोवंक येतले फाल्यां सकाळीं आमच्या घरान येतलो कोण तरी आमची बायलां भुरगीं आसतलीं तांकां भायर काडटले ओडून आमी ओगी रावपाचें ओगी जाल्यार तुमी सांगा. हेचेर आमी इतले विचारले म्हणून तेंच्यान डायरेक्ट पुलीस फोर्स हाडले आनी 2-3 PSI येयले. मागीर तांकां आमी
सांगले समजून सर पळय आमचे अशे अशे प्रॉब्लेम आसा ह्या शेतार आमी डिपेंड आसा त्या वक्तार तुमी हांगा आमकां डिस्टर्ब करपाचो ना आमची शेतां आमकां जाय आमी हांगांतल्यान रोड दिवचे ना म्हटल्यार ना जितले रे कोण तेंच्यांनी दळवी साहेब म्हणून PI येयला पळय येयलो PI म्हणपाक लागलो पळय तुमी कायदो हातीन घेवं नाका आमी दळवी साहेबाक एकच सांगलें की सर पळय तुमचे खंय तरी शेत आसतले तुमी खंय तरी कितें तरी पिकोवन खाता आसतले खाता म्हणून ना तर तो सर म्हणपाक लागलो की आमी खाता आमकांय खबर आहा अशें म्हणपाक लागलो आमी खंय तरी मात वयर सरले अशें तेणी सांगलें आमकां थंय जे हांगा जो कॅन हे आहा पळय ऊस लायता आमी पाळये वाडा थंयसर एक व्हडलो हे केला पंप हाऊस बी बांदून सरकारान आमकां दिला थंयसर एक मिटींग जाल्ली आमची डायरेक्ट ऑन द स्पॉट तो शेटकर म्हणून मेन इंचार्ज आहा पळय हे रोडाक लागून तो येयल्लो तो मागीर तेणी आमकां कितें सांगलें तेच्या वांगडा सांजचे 3 सुमार एक मिटींग जाली बारीकशी तेणी आमकां डायरेक्ट म्हणपाक लागलो की 114 जे आसा अशें तेणी सांगपाचें आमकां शेतकारांक आमी एका हेचेर एकूच सांगलें की जर झिरो व्हॅल्यू जालें ते 114 आमचे अजून दवरला कितें ते काडून उडया पयलीं तुमी मागीर आमी कितें तें करता अशें तांकां सांगलें आमी डायरेक्ट हे जालें हो एक विशय जालो दुसरो म्हटल्यार मागीर आमी ठरयलें कंटिन्यू आमी 3-4 दीस 5 दीस तांकां आडायले थंय आमी म्हणजे झगडी बी काय करूंक ना डायरेक्ट गेले आमी उबे रावताले लोकांचो सपोर्ट येवपाक लागले पयलीं आमी 5-6 जाण आसले 10 जाण 15-20-15 100 जाण जाले आयज आमी अशें करून करून आमचे अजून आयज म्हाका खूब बरें दिसता की इतके हे लोक जे आमच्या दाड्याच्या वाडींतले आमी तेन्ना जे थंय हेका भोंवताले ते 3 वाड्यांचे आसले 3 गांवांचे आसले पूण आयज हे आमचे सगळे लोक दाड्याच्या वाडीचे येयले म्हाका खूब बरें दिसता हांव तेंचें स्वागत करता आनी म्हाका दिसता की बाबू पॉलिटिक्स कितें हाडिना पूण बाबू आजगांवकाराक सांगूंक सोदता की जे तूं शेतकारांचेर अशे जे आरोप करता तांकां विश्वासान ना घेता तेंची जे डायरेक्ट जमनी तूं एक्वायर करूंक सोदता आनी फुडें काडटाय कोणाक तर पंच सदस्यांक पंचांक मदीं घालताय तूं पंचांक वायट करता आमी तांकां आमच्या वांगडा सपोर्ट करपाक जाय आनी तूं तेंचेर जबरदस्ती करता तांकां तूं आपल्या वाटेन करूंक सोदता आमचे पंच तुवें म्हणटा तुमी आमी डायरेक्ट ओपनली वावरूंक शकना तुमकां आमी तुमच्या वांगडा आसा पूण तो आमचेर मागीर आमची कामां जावची ना फाल्यां काल काम जालो खंय देवळान आमचो विरोध आसलो की जो मेरेन बाबू आजगांवकर आमकां येवन मेळना तो मेरेन आमी हळदी कुकूम तो हळदी कुकूमच सोडून घा बाकी कसलोय तेचो जो प्रोग्राम आसतलो तो आमी करूंक दिवचे ना अशें आमी ठाम सांगलाले आमी विडियोज घातलेलो तेका लागून तेणी जबरदस्ती की कोण आसा कोण ते हे लागून पळोवपाक लागून तेणी कितें केलें तर डायरेक्ट तेणी सेक्शन घातलें 149 सेक्शन आमच्या एकट्या भुरग्याचेर घातलें करतलो म्हटल्यार जे शेतकारांचे जे खरें आसता शेतकारां वांगडा खरोच चड कोण रावपाक जाय तो तेन्ना कोण नासता तो आपल्या भाशेन ठोकता आपूण ह्या पार्टीचो त्या पार्टीचो सांगता आनी तो आपले क्रेडीट घेता आनी आपूण वयता हे जेन्ना अशेंच जालें आमचे जेन्ना आमी कमिटी स्थापन केली तेन्ना कोण आरजीचो कोण मनोज परब तुमकां सगळ्यांक खबर आसतलो खंय तरी येयल्लो सो आमकां कोणी तरी कॉन्टेक्ट केले सो आमी ताका आपयले तेणी सांगलें आमकां अशें अशें आसा तुमी अशें चळवळ ही फुडें घेया तुमकां नक्की तुमकां हेचेर हे अवश्य हे कोण मेळटलें अशें तेणी सांगलें म्हणून तेचेर तेणी सेक्शन लायलें आनी ताका हांगा येवपाचो बंद केलो हांव कितें म्हणटा तो एक भायलो धर तो भायल्यान येयला आनी आमकां सपोर्ट करता ओके पूण आमच्या जे गांवांतले आमचे एडवोकेट केल्लो जितेन गांवकर तो आमकां एक खूब म्हणजे सामको कंटिन्यू आमच्या वांगडा येवन आमचे जे पेपर वर्क कितें आहा आमकां शेतकऱ्यांक चड कितें आमी शिकलेले ना पूण मिडियम कितें जाणत हे जायतेच आमकां हे समजता आनी फुडले आमकां जे कोर्टांतली वाजो किंवा आनी फुडली ती आमकां तितली कळना म्हणून आमी तेका मातसो म्हणून तेचेर तेणी FIR घातली आनी एक पत्रकार आसलो तो आमचे खंय तरी गजाली आयकून आमी पेडणेकार अशें उबी रावया आमी कांयच विचारया नाका जाप करया नाका कोण जाप विचारता तेचेर तो डायरेक्ट FIR घालता काल ते आमचो तुळसकर वळेचो रमलो म्हणून रमाकांत तुळसकर तेचेर तेणी काल हे घातली 149 सेक्शन लायलें ताका कसो तो थंय येवपाचो तुका भितर उडयता अशें आनी ताका काल हे जा म्हणून सांगला सरेंडर अशें हे
आयज जर फाटी रावले जाल्यार केन्नाच फुडें सरचे ना की आमचे हे जमनी जेन्ना सगळे हे घेवन जे पार जातले आणि आमकां खंय तरी रस्त्यार हाडटले नाल्यार एक खंय तरी आयज तुळसकर वाडी गांव आहा तो तुळसकर वाडी ते वाडी तुळसकर वाडी गांवान तो गांव जर आयज काडलो तेंच्यांनी म्हाका दिसता खंय तरी 70 तालुक्यांत वाळपय बी त्या खंय तरी गांवांत घालतले तांकां एखाद्या वरान थंय रावा म्हणटले हांगा तुमची घरां नळ्यांची घरां चलची ना आमकां बरे बरे घरां जाय आनी तुमच्या गांवांतले गांवठी लोक चलचे ना अशें फुडें म्हाका सांगतले ते वखदार आमी एकच तुमकां सांगता तुमी सगळे आमचे शेतकरी तुमकां सगळ्यांक खबर आसतली आमी शेताचेर डिपेंड आसा आमचे काजी आसा काजींचेर आमी डिपेंड रावता काजी सबंद वरास आमचे अशेच आमचे शेतकरी आहा मंगेश बागकर आहा प्रकाश पालयेकर आहा हे आमचे शेतकरी सामके जिद्द दवरल्या तेंच्यांनी की आमी ह्यो क्रीडा नगरी लास्टाक खबर आसतली क्रीडा नगरी जाली क्रीडा नगरी तेणी थंय मागीर फुडें सरून आमी तेन्ना धाकटे आहले पूण आमचो बापूय बी महादेव शिरोडकर तो बी तेंच्या वांगडा गेल्लो म्हणजे केस घातलेली आनी कितें केलें प्रोसेस चालू आहलो तो तेन्ना मागीर तेंच्यांनी 33 वयल्यान 23 येयलो 18 येयलो मागीर 9 लाख तेणी लास्टाक पुलीस फोर्स हाडली 144 सेक्शन लायले थंयच्यान तेणी 9 लाख स्क्वेअर मिटर जागा एक्वायर केली तेणी लास्टाक आणि त्या जागेन आयज काय म्हणटालो पूण आजून सगळ्यात ते जागेन क्रीडा नगरी जावंक ना आतां तेणे आयुष हॉस्पिटल हाडलें रवींद्र भवन हाडूंक सोदता आणि तो तरी सांगता आपल्या कडेन 2 लाख स्क्वेअर मिटर जागा आसा खंयच्या जाग्यार तर आमची जागा तेणी घेतल्या कित्याक घेतल्या क्रीडा नगरीक घेतल्या तेका हेचेर जाब विचारंक जाय आमी एकट्यान जाब विचारून तो आयकोन घेवचो ना सगळ्यांनी जाब जाय ते तूं करूंक शकता तूं लोकांक विश्वासान घेतला तूं कोणाक घेतला विश्वासान आमचे कडल्यान जागा कित्याक घेतला काय तूं हे तेका विचारपाची आमची आयज गरज आसा सगळे हांव पंचायत सदस्यां कडेन मागता की तुमी आमच्या फाटल्यान उबे रावपाचे सामके आमकां सपोर्ट दिवपाचो कित्याक तर पंच सदस्य कित्याक आसता तर आमी तांकां निवडून हाडटा आमची कसली तरी फुडारकी घेवपाक कसली कोण आमकां ऑब्जेक्शन हाडटा जाल्यार भायल्यान कितें कोण येता ते आमकां सपोर्ट करपाक आमकां पंचायत जाय पडटा तेका लागून आमकां त्या मनशांनी आमकां सपोर्ट करपाक जाय आनी तिसरें म्हटल्यार ह्यो जो आमी कॅनल हाडला कॅनलाचे आमी पॉयंट घातला खंयचे सरांकडे घातलेले आहा तो कॅनल आमी कित्याक तेंच्यांनी कॅनल कित्याक दिला आमकां कॅनल आमकां तेंच्यांनी कित्याक दिल्लो शेती करपाक दिल्लो पूण ह्या कॅनलाचो आयज फायदो फुडें कितें जातलो आयज हे जर आमच्या शेतांतल्यानच 3 रोड व्हरपाक लागले एक आमचो मारुतीच्या देवळा कडल्यान कुर्णान सुके कुर्णांच्यान जो येला तो म्हणटा ते 4 लायन 66S तो करता म्हणटा 6 लायन मागीर त्या सायडीतलो तो एक्वायर ऑलरेडी केल्लो आसा पयलींच्यान तो करचे ना हेची कितें कोण हे घेता कोण सांगतलो तो ऑलरेडी एक्वायर जाल्लो आसा हेचेर आमकां गव्हर्मेंटाचो आतां काय विश्वास बसना गव्हर्मेंटाचेर जो गव्हर्मेंट जर शेतकऱ्यांचेर फक्त खाली बुकांचेर उरलेले आसा की शेतकरी सर्वश्रेष्ठ म्हणा जमीन दोत करून उडयलेले आसा ह्या सरकारान त्या तर हांव तुमकां एकच सांगता की तुमी फुडें सरा तुमच्या हक्काक झगडा आमी हेतून पॉलिटिक्स हाडया नाका आमी फक्त आमच्या हक्काक झगडया आमचे पड हे आमच्या पडार आयज जर कोणी पड मारली जाल्यार फाल्यां ते आमकां हे जायना तेन्ना इतलें सांगता तुमकां की सगळे तुमी आमच्या वांगडा रावा आनी जे एक कॅनल हाडला तेंच्यांनी तो हाडलेलो तो आयज तेंच्यांनी डायवर्ट करून डायरेक्ट मोपा एअरपोर्टार वयर उदीक व्हरपाक गेला पूण आयज आमचे जे गांवांतले आमचे झाडां लायता किंवा मिरसांगे आनी कितें कितें लायला ते आयज थंय मेले तेका कोण पळयना हे अशें चल्लेलें आसा आनी तशेंच हे आमचे सायडीन एक उदकाची टँक आहा ती सुद्दां अशीच हे जाल्लेली आसा की 2 दीस उदीक ना 4 दीस ना येयले जाल्यार एक अर्दे वर येता अशें हे चल्लेलें आसा एक सांगता की आमच्याच गांवांसून आमच्याच गांवांतले लोक तेचे कडेन बाबू कडेन वयता डायरेक्ट आनी आमच्याच लोकांचे खबरी सांगता अरे तो असो तुज्या बद्दल उलयता मरे तो सांगता मरे अरे आमी कित्याक उलयता आमच्या गांवा बद्दल उलयता आमच्या गांवा बद्दल आमकां अभिमान आहा आमच्या गांवांत कितें तरी बरें जावपाचें म्हणून आमी झगडटा पूण हेचो अर्थ तुमी असो घेवंक पावना की हो एक सांगया अशें आमचे फोटो बी हेंच्यांनी मारले आनी बाबूच्या ऑफिसान व्हरोन पावयले हो चड उठता हे लिडर हे चड उलयता फॉर एग्जाम्पल आमचो बबन नायक उलयता तेका म्हणटा ते म्हणटा तो अशें चलचें ना आमी सगळे पेडणेकार एक रावया आयज जर आमी एक रावले आयज जावचें ना इतलें सांगून हांव म्हजे 2 शब्द
आणि एक सांगपाचें म्हणल्यार आमकां हो रोड नाका म्हटल्यार नाका, आमची जागा आमकां जाय मरे आमकां. एअरपोर्ट जाता जाता म्हणून सगळ्यांक खबर आहा तेचे खातीर पयलीं एक म्हाज्या मागीर थंय वयर जो राणे फातपूड आहा तेचे तेजेच्यान तो ग्रावंड आहा, तो ग्रावंड आनी सकयल कोणाचो जागा थंयसून तो रोड गेल्लो आनी मग हायस्कुला कडल्यान सकयल्यान कापणींतल्यान काळ्या आन्या कडल्यान ते हितूंतल्यान असो रोडाचो आराखडो आसलो, पण तो आराखडो केव्हा ना जालो आनी केव्हा हो भितर येयलो सो कांय कोणाची गोश्ट दिसता की खंयच्या तरी प्रश्नाक आज जातीनिशी सगळे शेतकरी उठले आणि ह्या प्रश्न हातीन घेतलो, हो खरोखरच अभिमानाची गोष्ट आसा. आणि अशा तरेन हो लढो तुम्ही फुडें व्हरपाचो, आमचो तुमकां खरीच सपोर्ट आसतलो. कित्याक शिकलो आणि आज पुढे सरलो आणि ती पेज जर आमची आज जर काडटा जाल्यार त्याच्यासाठी लढो दिवप ह्या प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. आमचे कडेन सुद्धा असंच शेतांतल्यान ब्युटिफिकेशन करी जायचे. माझे मंत्र्याची काही संबंध बरे असले गोष्ट बरी न्हू, आयतान आमी कोर्टान गेलो आणि आमी तो कोर्टांतून स्थगिती दिली. आमकां जाय आसा ती शेतान वचपाची जागा वाटो बिटो सगळे करून दवरल्यो आणि ब्युटिफिकेशनय केला आणि शेतकऱ्यांचा हितय भितर राखला. अशा तरेन आमी जो विरोध आहा तो विरोध करपाच जायो. मार्ग आसलो तो चुकीचो आसलो, आपण तुम्ही दाखवून दिल्यात त्याबद्दल आपण तुमचे आभारी आहोत. तशीच ही गोष्ट सुद्धा निदर्शनां हाडून दिवपाची की बाबा ह्या चुकीचा धोरण आहा, ह्या चुकीचा धोरण आहा तेच्याकडे त्या चुकीच्या धोरणा खातीर हे कसं निवारण आहे आणि काय करू आहे बाबा ही ऐसर नाका नाका जाल्यार त्यासाठी कित्या नाका हे तुम्ही पटवून दिया. आणि एक दुसरी एक लीडर आज लीडर म्हणतात तर सगळ्यात मोठा पुढारपण हा त्याच्या फाटल्यान टाचो बसतो. टाचो बसल्या उपरांत तो फाटी वळत फुडल्या फुडलो फाटी फाटल्यान त्याच्या कोण असतात तिकडे काय खबर नसतं. म्हणून तुम्ही रावल्यात तसे शेवटपर्यंत ह्या लढत सत्तेत जायपर्यंत तुम्ही राहा आणि धारगाचं एक अस्तित्व असा ह्या टिकून धरल्या ह्या दाखवून द्या. तितके सगळ्यांनी मी माझे दोन शब्द बोलतो. हांव सर्वेश नारायण देवगडा धायकर. आमी फाटी एक पंचायतीक एक एप्लिकेशन दिल्लेलें की आमची पंचायत पीडीएन घालूं नाका म्हणून. तुमी म्हणटले पीडीएचो क्वेश्चन हांगा घातली जाल्यार पंचायतीक काय येयना बेटा की जागो एक्वायर करता म्हणून. तेन्ना आमी थाराव घेतलेलो की आमची पंचायत पीडीएन घालपाची न्हू आनी अशें एक गेल्लेलें आहा. पूण ते पीडीएचे आमकां हांगासरले कांयच सांगोंक ना जाल्यार तुमी तेजेर तो थाराव फुडें पावोंक ना अशें जालें. पीडीएचे नोटिफिकेशन असता ते त्यांचे कन्सर्न डिपार्टमेंटच काढता. जरी आम्ही त्याला इंटिमेट केले न्हू तरी थोडंसं आमकांय कळलं त्या प्रमाणे फक्त थोडंसं वचन कळलं पूण क्लियर कट नोटिफिकेशन हे कोणाच कळलं कळत का न्हू. आता आमच्या सायडीच्यान जो प्रोसेस म्हणटा आमी ऑलरेडी टीसी जावना ना की आमकांय दिवना ना की आमच्या कडल्यान तांकां बाबा तुमी घालचे पीडीएन ना पीडीएच्यान एक्सक्लूड करचे अशें कांयच दिसना. जो पर्यंत आमकां तेंचे कडेन येयला आता हो नॅशनल हायवेचो विशय घेवया. दोन्ही क्लब केले जाल्यार तेंच्या नॅशनल हायवे अथॉरिटी ही जी स्टेट गव्हर्मेंटाक लिंक आसता ती टोटली एक्सक्लूड करून तेंच्यानी डायरेक्ट मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट एंड नॅशनल हायवे ताका लागून तेंच्यानी लिंक रोड म्हणून S166 ताका नांव दिलें. तेंच्यानी आतां सांगलां जशें डॉक्टर सरान सांगलें जणांक कोणाक ज्या मनशाक कोणाक ह्या रोडार जो रोड आसा तेंच्यानी प्रपोज दवरला ताका लिंक कसलेंच दवरना. सो पंचायतीचे रायट तेणी असल्या बाबतींत चडशे काडलेले आसा. म्हणूनच सांगता
जे आमकां क्लियर कट अशें कोणाचेच काय येवना. ओके. बरं. आता दुसरे आम्ही ऍप्लिकेशन घातलेले की ग्रामसभा स्पेशल जावपाची रिगार्डिंग कॅसिनो सकयल जाता कुर्डान ती तुम्ही पोस्टपोन केलेली की हो जो विषय आसलो की आमचे कडेन स्पेसिफीक थोडे वाड्याचे लोक रिप्रेझेंट जाले, स्पेशली आमचो हो शिरोडकर आमचो नाल्यार आमचो रविकांत आसलो. हो जो विशय आसा सरपंचाक प्रपोज केलो, प्रतिपान तेचे इनिशिएटीव घेतले, त्या बेसिसाचेर ही स्पेशल ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रामसभा फक्त त्या विशयाकूच काडली. हांव तुमकां सांगूंक सोदता आमी तेजेर ऍप्लिकेशन दिल्लें तेन्ना सगळ्या गांवच्या लोकांची सायनी आसली. रोहिदास बाबा खबर आसतली, भारत बाबकारूय खबर आसतली. दुसरी जी ग्रामसभा आसा पळय बाकीचे जे विशय आसा ती रोखडीच जातली ती नो हांव कितें म्हणटा ती जागा थंय तो विशय जो आसा पळय तुजो तो येतलो तेणे एक्वायर केल्ले आसा तेका आमचो विरोध ना. तेणे कोणाक पळय तेणे हॉटेलान कोणी तरी एक कितें तरी घेतला तो कितें भितर करतलो तो फुडें कितें करतलो ते आमकां पयलीं रिपोर्ट येतलो. आतां तूं आपणें हें करता पयलीं बांदपाक तो विशय मागीर येतलो. तो सद्या आमकां इम्पॉर्टंट दिसतो ना की आत्तां तो लागला जसो हो ऑनगोईंग चालू आसा की तो जमीन तुमकां जर कांयच रिपोर्ट येवंक ना, तुमकां जर रिपोर्ट येवंक ना जाल्यार तुमी ताका दुरीक बांदपाक कसो दिलो? दुरीग आनी कॅसिनो हो फरक कितें आहा? पूण दुरीक बांदपाक तुमकां येयला. हांव तुमकां नोटिफिकेशन विचारता, परमिशनाच्या इतरान जस्ट नोटिफिकेशन विचारता. ओके. दुरी हो मनीस कोणूय बांदपाक शकता इन ऑर्डर टू सेफगार्ड हीज प्रॉपर्टी रायट. नो हांव तुमकां ना, एक सांगता. येयला काय म्हणून विचारता. आतां परमिशन जेन्ना- दिला की सेफगार्ड करपाक बरें आहा, पूण आतां अशें सगळे जर प्लॅन विदाउट पंचायतीच्या कन्सल्टंट जर पास जातले जाल्यार हेचेर तुमी पंचायत बॉडी कितें करता? पंचायतीन कितें बोर्डाक घातला एज अ फ्रॉम विलेजर्स ऑफ धारगळ म्हणून कितें बोर्डाक घातला? काय कितें ना? हे धारगळ घालतलो जाल्यार ती फायल टेक्निकली अप्रूव्ह जावंक येयला. नो हांव तुका टेक्निकली टेक्निकली क्लियर आहा जेन्ना खंयच्याच फायलीक जेन्ना टीसी पिल्ल्यान अप्रुवल येता, खंयचीच रायट्स म्हणया जावं तेचे ओनरशीप टायटल म्हणया, टेक्निकल क्लियरन्स म्हणया, हे जेन्ना फायल येता तेन्ना आमकां फायल टेक्निकली पळोवची पडटा. जो तुजो विशय आसा जो गांवांत विशय तितको तोय बीन इम्पॉर्टंट आसा आमी ना म्हणना, पूण जेन्ना विशय तो येता की आमकां दोनूय सायडी पळोवचें पडटा. टेक्निकली फायल इश्यू करची काय तेच्या प्रोजेक्टाचे डिटेल्स घेवचे. कंपाऊंड वॉल बांदलो हेचो अर्थ असो जायना की फाल्यां थंय कितें गांवांत जे प्रोजेक्ट येता हे आमकां पंचायतीक सांगनासतना जाता. हेचेर पंचायत बॉडीन कितें घेतला अशें विचारता तो तुका. जाल्यार ते आनीक हाडटले म्हणटले आमकां मोदी ऑफिसर आनीक जाय. हांव कितें म्हणटा जशें जशें जाता पळय डायरेक्टली काय येतकूच फायल त्याच दिसा क्लियर जायना. तेका पंचायत बॉडीची मिटींग आसता. मिटींगेन डिसिजन कितें जाता इदर ते फूल फ्लॅज आसूनी नाल्यार ते डिसिजन जाता त्या प्रमाणेच फुडलें एग्जिक्युशन जाता. पूण जेन्ना तो बांदपाक सुरू करता तेन्ना पंचायतीक रायट आमकां विचारता. ऑब्वियसली आसा. तुमी आतां आयुश हॉस्पिटलाक विचारले तशें तुजो कितें विशय आहा तो तूं डायवर्ट करनाका. जो आयकून आयुष घे. हॉस्पिटलाक आमी विशय रोडाचो आहा रोडाचोच उलया. आमी पयलींच तेच सांगता हांव तुका तेच सांगता. तसोच जर फाल्यां तो रोड थंयसर वयता म्हणटा न्हू, तुमी फाल्यां प्रोजेक्ट थंय येतलो. तेणी आतां सांगला 2 लाख स्क्वेअर मिटर आमी जागो. त्या रोडा रिलेटेडच उलयता. आमी आजुनूय खंय डायवर्ट करूं ना टॉपीक. टॉपीक कितें आसा पळय प्रत्येक पंचायत बॉडीन एक डेव्हलपमेंट कमिटी आसता. आमच्या धारगळ पंचायतीत कित्याक ना अजून? कोण आहा आसा जाल्यार कोण आहा तितून कोण एड आहा? आमचे एक रिक्वेस्ट आसा की आयची जी ग्रामसभा आसा ज्या विशया खातीर आमचे आदी पयलीं शेतकरी येयल्या हो विशय पयलीं आमकां कडेक लावया. तेच्या उपरांत तेचेरूच हांव सांगता प्रोजेक्ट्साचेरूच सांगता. एकूच वेळ हेचे पयलीं सुरवात जावनी भासाभास जावनी मागीर उरता त्या टायमार मागीर तुजें कितें आहा ती बरें पयलीं ह्या विशयाचेर आहा ज्या विशया खातीर रेजोल्युशन सदां गव्हर्मेंट एप्लिकेबल जाता असो ना. क्लियर कट सांगता. कारण तशें नोटिफिकेशन तसो सर्क्युलर ऑलरेडी आसा. त्याच रिप्रेझेंटेटीव म्हणून पंचायत बॉडीची मिटींग आसता. जे फायनली जे तितून डिसिजन जाता फोर्टनायटली मिटींगेन जे जाता तिका फायनल किंवा सुप्रीम कोर्टान सुद्दां तेच ग्राह्य केल्ले वयता. हो तेचो सेकंड विशय. आतां तुमच्या रोडा रिलेटेड जो आमकां 2 रिप्रेझेंटेशन येयले आमी ऑलरेडी क्लियर केला. एक तुमच्या शिरोडकराच्या सायडीच्यान आनी एक रोडा सायडीच्यान जे नॅशनल हायवे आसा सन्यास तो आमचो प्रमोद सालगांवकर अशें आसा. सो दोनूय विशय आसा ते आमी ऑलरेडी घेवन तेचेर सेम जर तुमचे डिमांड आसले डिमांड खंयच्या इवन स्टेट गव्हर्मेंटाक सुद्दां ना. सो आमी फक्त इतलेंच म्हणू शकता की नोटिफिकेशन जे आसा ते कॅन्सल करचें, ते रिजेक्ट करचें नाल्यार ते अपहेड करचें, थोडो टायम बीन ते होल्ड करचें. हेचो कारण कशें आसा खंयचेच जेन्ना गव्हर्मेंटाचें डिसिजन जाता ते ऑफिशियल गॅजेटाचेर पब्लीश जाता. ऑफिशियल गॅजेटाचेर पब्लीश जालें की कन्सिडर जाता की ते गव्हर्मेंटान अप्रूव्ह केल्ले आसा. हो तेचो विशय. आतां 2 विशय जे ऑलरेडी तुमी आतां रिप्रेझेंटेशन
नोटिफिकेशनान मेन्शन केला तेचेर डिटेल्स घेता. एक असलो म्हणटात तो हे आमकां ऑलरेडी तुमचे प्रशांत शिरोडकर त्यांच्या थ्रू येयल्लें की जे नोटिफिकेशन जे ऑलरेडी पब्लीश जाल्ले 28/12/2020 ह्या नोटिफिकेशनान जो धारगड टू मोपा एअरपोर्ट जो रोड आसा ताका NH नांव दिलां ताका अपोज करचो हो तांचो एक विचार आसलो. सेकंड असलें की बिलॉंग्स टू पुअर एग्रीकल्चर जे आतां सरान सांगलें तशें की गरीब लोकांची जमनी आसा सो तेंचे डायरेक्ट घातलें किंवा तेच्यार करचो न्हू कॉन्फिडन्सान घेतलें बघा कारण तेंचो तो एकूच लायव्हलीहूड सोर्स आसा. हो एक दुसरो विशय. तिसरो जो आसा पॉयंट की तिलारीचो आतां उलयला तसो कारण त्या जमनीक तिलारी कमांड एरिया जो प्रपोज कॅनल आसा तो ताका खंय ना खंय अफेक्टेड आसा. जेचो हांव सपोज आतां सांगलें तशें 9 लाख स्क्वेअर मिटर जेन्ना एक्वायर केली 9 लाख स्क्वेअर मिटराक सपोज जर ताका सेटबॅकान पळयलें जाल्यार ताका सेटबॅकान तुमच्या कोंकण रेल्वे आनी तिसरो आसलो चवथो म्हणया पॉयंट की ती जी एरिया आसा थंय चडशे तुमचे शेतकारी अशें म्हणया की गायी म्हशी चरोवपाक वता आनी त्या सायडीचेर सपोज तो कंपाउंड केलो किंवा ती एरिया जर कवर केली तांकां सोर्स चरोवपाक किंवा तांकां पोसपाक आनी कांय सोर्स ना हो एक तांचो पांचवो विशय आसलो. दुसरो आसलो एक एक्झिबिशनाचो मेन्शन केला तो पॉयंट डिस्कस केला तेच आमी सांगता आनी ते ऑलरेडी फॉवर्डूय केला. हे फक्त कितें पॉयंट तेंच्यांनी मेन्शन केले ते सांगता. दुसरो आसलो तेंच्यांनी एक मेन्शन एक्विजिशन प्रोसिजर तो एक्चुअली सारकें आसा कॅनॉट बी अंडर नॅशनल हायवे एक्ट 1956 इन द लँड एक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट एक्ट 2030 हेतून कांयच रॉंग ना हो सारको 100% सारको. दुसरो आसा तेंच्यांनी एक अलायनमेंट सिलेक्टेड दाखयल्ली. अलायनमेंट म्हणजे कशें आसलें की पयलीं आसली ती एरिया तेंच्यांनी लेट आमचे ऑनरेबल एक्स CM म्हणजे मनोज पर्रीकर सर आसतना की त्या टायमार एक प्रपोजल आसलो की कमीत कमी धरची म्हणजे तांकां एक 40 मिटर कितें तरी म्हाका दिसता प्रपोज केल्ली. सो आतां तेन्ना जर 40 केली जाल्यार आतां 80 कित्याक ते तेंच्यांनी जे विजनान दवरलेलो पॉयंट तोच कन्सिडर करून तो सेटअप करचो जे रोडा खातीर जे कितें इश्यू आहा तो. आनी एक आसलो लास्ट तेंच्यांनी पॉयंट की जे नोटिफिकेशनाक डेट दिल्ली ती 21 जो मिनिमल पॉयंट आसा म्हणजे कमीत कमी. तेतून कशें आतां सगळ्यांक तेंच्यांनी ऑफिस दवरला सपोज पणजे थंय वचोन ते क्लियर कर डिस्कस कर अशें पॉयंटाक खूब डिफिकल्ट जातालो कारण कशें आसा तेंकां ते थंय फॉलोअप कर मागीर ते इन्वॉल्व कर आनी कॉपी कितें एकटेच हेका नासली. तेंचो प्रिंसिपल चीफ इंजिनियर PWD ऑफिस ऑफ पब्लीक वर्क डिपार्टमेंट हेड ऑफिस आल्तिनो हो तेंचो मेन ज्या डिपार्टमेंटातून हो प्रोसेस जाता हो एक आसलो. आनी लास्ट जेन्ना पंचायती किंवा लोकल मनीस जे आसा लोकल ग्रामस्थ आसा तांकां रिप्रेझेंटेशनाचो एक मुद्दो आसलो. दुसरें आसा एक असले थोड्यांची नांवां तशी घेता संन्यास शेट्टी प्रमोद साळगांवकर कोणाकर म्हणजे हो नॅशनल हायवे जो आसा तेंच्यांनी थोड्यांनी रिजनीक म्हटलें pass a resolution cancelling, revoking the national highway status given to the said proposed road for which the acquisition is sought for. जेव्हा तो ताका नॅशनल हायवेचो स्टेटस थ्रू नोटिफिकेशन दिला तो कॅन्सल करतो. ओके कन्सिडर जाता काय इशू ना. दुसरो आहा रेजोल्युशन कॅन्सलिंग रिवोकिंग द नोटिफिकेशन इश्यूड बाय द मिनिस्ट्री आतां आमी उलयले रोडाचो स्टेटसूच कॅन्सल करचो आनी सायड बाय सायड त्या रोडा खातीर जो स्टेटसाक जे नोटिफिकेशन हांव केला तें कॅन्सल करचो. लास्ट आसा धारगळ सो न्यू इंटरनॅशनल एअरपोर्टाक आतां सांगलां तशें 40 मिटराचें विजन आसलें 40 मिटराचें आतां जर 80 करता जाल्यार कितें गरज ना. ह्या 3 विशयांचेर तेंच्यांनी हो डिस्कशन जाल्लें आनी ते सेम 3 विशय आमी कन्सिडर करून ऑलरेडी फोर्टनायटली मिटींगेन डिस्कस जावन ऑलरेडी कन्सर्न डिपार्टमेंटाक ऑनरेबल CMाक कन्सर्न MLA आनी प्रिंसिपल चीफ इंजिनियर तांकां ऑलरेडी कॉपीज गेल्ले आहा आमचे कडेन आसा. आनी दुसऱ्या लेटराचें आमी तशेंच फॉवर्डिंग केल्लें आसा पूण तुमचो आमचे सायडीच्यान स्टेटस आनी तुमी आतां डिस्कशन केलें तेचेर हो विशय पळय दोनूय सायडीच्यान सांगूंक जाता. जर तुमकां ग्रामसभेन आनी पळय कितें कन्सिडर करपाचें जाल्यार तुमी मोशन पुटअप करात किंवा रेजोल्युशन प्रपोज करात. पण ऑलरेडी मिटिंगेन जे पंचायत बॉडी थ्रू वचूंक जाय ते सगळें ऑलरेडी जाल्लें.
आता 80 आसा सो पंचायत बॉडी जी आसा तेका तुमी ओपोज करून सूट फायल करू शकना पंचायत रिलेटेड सगळ्या लोकांचो रिप्रेझेंटेटीव घेवन एक मनीस अपॉयंट करून तेका एक सूट फायल करू शकना तेंच्या खातीर तसो सो एक सूट फायल केला जाल्यार इट विल बी अ बेटर सायड आजच असो सगळे इफेक्टेड सगळ्यांच्या वतीन सगळ्यांचे पंचायतीन होतं म्हणजे स्ट्रॉंग होल्ड मातशें सूट फायल केल्यार बेटर आहा आमची ऍक्च्युली तुमच्याकडे हे हा विनवणी हा कुठे?
सुनीता दाऊ आणि सगळे पंच सदस्य आणि उपस्थित असलेले सगळे मान्यवर शेतकरी भगिनी आणि बंधू आयज आमच्या गावाचेर एक व्हडलो एक शोकांतिकेचो प्रश्न आसा. सदांच अंधारात दवरून खंयची तरी कामां कोणाकच विश्वासान ना घेता आमचेर अन्याय जायत येयलो. 2006 ते 2007 हो जो किलारी कॅनल नागदर पर्यंत आसलो तो फुडें तेंच्यांनी सर्वे चालू केले आणि त्या वेळार आमी आमच्या भागाची थोडी घरां वयताली तेन्ना आमी आवाज करून तो जो किलारी कॅनल आहा तो चेंज करूंक लायलो. प्रश्न विचारलो की बाबा तुम्ही जी इतली जागा एक्वायर करता 60 मीटर एक्वायर केल्या थंयसर 65 मीटर केल्या सो तुमकां कॅनल एक्झॅक्ट कितके मीटर बांदता. तर तेंच्यांनी आमकां उत्तर दिलेलें 3 मीटर जाल्यार फुडें किलारीचो कॅनल करचो आमी तुमकां मान्यता दिता अशें तेंच्यांनी म्हाजे कडेन लेटर आसा. तेंच्यांनी 8 मिटरांक ते 10 मिटराच्या भितर आमी फुडलो कॅनल करता म्हणून म्हाजे कडेन दिल्लेलें लेटर आसा. ते हांव फुडें परत आमकां पंचायत मंडळा कडेन आमची रिक्वेस्ट आसा की परतूनय आमी तुमचे कडेन शॉर्ट पिरियडान परत एक ग्रामसभा मागतली किलारीचेर. कसो कसो आमचेर अन्याय केला अजून कोणाक 1 रुपया मेळोंक ना. स्पोर्ट सिटीक हजारांनी पुलीस तेन्ना हाडले आणि लोकांक भिवच्या खातीर उबे केले आणि बळजबरीन आमची जमनी ताब्यात घेतले. अशें गव्हर्नमेंटान एकूय आमच्या प्रतिनिधीक आमचो जो निवडून येता त्या प्रतिनिधीक बाबा तेंचो पेमेंट कित्याक उरला तो एक मामलेदार किंवा आनी कोण अधिकारी अपॉइंट करून तेंचे क्लियर करा तेंचो पेमेंट दिया तेंकां अशें केन्नाच जावंक ना अजून आनी तेचेर कोणच उलयना. सगळे शेतकरी आमदार कोण आमकां थोड्यांचे जमनी नांवार आसात थोड्यांचे कशा कशा पद्दतीन कोण कोण उठता ते लोकांक खबर आसा ते शेतकार करचे पडटा. थंयसर 5 रुपया रेट तेंच्यांनी गव्हर्नमेंटान डिक्लेअर केल्लो. 5 रुपयान आता 5 मिटरान 5 रुपया प्रमाणे पैसे घेवपाक गेलो जाल्यार तेका थंयसर 25,000 रुपया खर्च करचो पडटा ते फॉर्मेलिटी करपाक. तेन्ना तो लँड सर्वे केल्या तेंच्यांनी केलो एक्वायर एका थंय बांदकाम केला दुसऱ्या सर्वे नंबराक पावले. हांव मुद्दाम तुमकां हाडून रेकॉर्ड दिता. आमी स्पेशल सर्वेर घालून आमी हे केलेले आसा तुमकां निदर्शनाक हाडून दिता. आता विषय उरला तो आमचो फुडलो हेचेर आमी उरलो ह्या भातावत करया परतून आमी तुमकां दिता रिप्रेझेंटेशन. पूण आयज जी आमच्या लोकांक खूब भयानक अशें आमकां त्रासदायक ही गोश्ट की आमचे शेतकरी आयज जेंचे कडेन आनी कांय जमीनय उरना थोड्या जाणांक त्यात तुमकां कांयच उरना सगळोच तेजो सगळोच त्या हेतून वयता एअरपोर्टाच्या रोडार. तेन्ना सगळ्या जाणांक उलयता विचारता की आयज जे आमचे पंचायत मंडळ आसा सगळे आमचे गांव भाव आसा तुमी सगळे तुमी आमच्या बरोबर एक मतान आसा जाल्यार तुमी आमकां हात वयर करून तुमी आमकां सहकार्य करचे सगळे. दुसरो प्रश्न आयलो आमच्या सेक्रेटरी साहेबाक विचारता राग धरूं नाका की आमचे जे आयज ग्रामसभेक जे लोक जमले तेंच्या वतीन विचारता. आयचे आमचे जे सरपंच आसा तेणी आमकां सगळ्या मंडळान आमकां हांव धन्यवाद दिता तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. तुमच्या सहकार्याची आमकां गरज आसा आणि सगळे तुमकां केन्ना गांवांत अशें खंयच्याच गोश्टीक आमी हें करूंक विचारना. आमी गांवांतले लोक एक गांव आमी सगळे लढून दिवया आमी आसा. आयज तुमकां एक विचारता की
आयज जो आमी ठराव मांडून आसता तो आमच्या सरपंच आसा तिच्या वतीन जर मांडलो सुचक म्हणात आणि अदोमदक आमचे गांवचे कोण आसतले ठराव शकता न्ही ना ना सरपंचान मांडलो म्हणजे की आमच्या जितके मतदार आहात तिच्या वतीन हो ठराव पास जाता हा बरोबर न्हू तर हांव तुमकां तुमच्या सगळ्यांच्या संगतीन ह्याच्या भितर आमच्या भितर आयज जे बरे आयडिया दिवपाचे आसतले तेंच्यांनी आमकां हेचेर कोण कितें सुचता जाल्यार सांगचें आसा कोण आनी कितें सांगपाक आमकां कशा पद्दत आयज आमचो एक डिमांड आसा सराव नाका घेव आयकून घे कितें आसा जाल्यार उलय पयली सराव घेवया कितें जर आनी कितें आसा तें उलोवया तुमचे कितें नोंद बी केल्ले आहा ते वाचून दाखया ॲक्च्युली विषय खूप ना पूण म्हत्वाचो आसा आनी ताका केल्लेले आसा ताका लागून ॲक्च्युली काळजां आमची सगळ्यांची भरून येयल्लेली आसा नॉर्मली कितें आसता एक एक फावटी तेंच्या विरोधान आमी अशे आनी आमच्या विरोधान ते अशे बी एक पॉयंटाचेर आसतात पूण आयज अशें जालां की एकमेकाक सहाय्य करूं अवघे धरूं सुपंत तशें ते आमकां सहाय्य करपाक फुडें येयल्लेले आसा अशें म्हाका दिसता आनी ताका तुमकां आमकां सगळ्यांक आयज खात्री पडलेली आसा जर आमी आयज आमच्यो जमनी वाचोवंक ना फाल्यां आनीक थंय रेल्वेचो प्रोजेक्ट येतलो रेल्वे कुणानसून मोपा रेल्वे वयतली ती रेल्वे गेली जाल्यार कितक्यो जमिनी वयतल्यो ती रेल्वे गेली जाल्यार कितल्या जाणांक त्रास जातले सद्याचो रस्तो आसा पळय कुणानसून नागझरी पर्यंत तो रस्तो आनीक वाडपाचो आसा व्हडलो हायवे केलो काय आमी सालवार तुमचे दुरीक वयतले कंपाऊंड बांदला पळय हनाटे पावलो जाल्यार थंय दुरीक दिसता मारुती कडेन दुरीक दिसता मारुती मंदिर आसा फुडें नागझर सो हे सगळे स्टेप बाय स्टेप जातले एकदां खंय व्हडलो घाव घालता पळय घण घालता म्हणटा पळय सरकार तसो करिना हळू मारता तो हळू धाकटी हातोडी आसता पळय तेतून मारता तो व्हडलो घण हाडल्यार एकदांच लोक तशें करिना तो तेका लागून स्लो वन स्टेप बाय विमानतळ अर्दो जालो आनी रस्तो येयलो तसो हो रस्तो जालो सुरू काय आमचो रेल्वे येतलो रेल्वे येयलो काय आनी कार्गो कितें तरी आहा तेंचे एअरपोर्टाचे संबंधीत जे जे कोणाक म्हायती आसा पळय एअरपोर्ट तो दाबोली आहा पळय ह्या एअरपोर्टाचे 10% सुद्दां न्हू सामको धाकटो तो पूण थंय लोक जे कितें भोगतात पळय तेजे 10 पटीन आमी भोगतले आनी खास करून ही एरिया आहा आनी धारगळ एरिया पीडीएच्या बाबतीन आता तुम्ही विषय काढला पळय त्या हेतून सांगता जर पीडीएचे तुमकां कितें जर येयले न्हू प्रपोजल तुमी ते आमचो विरोधूच आसतलो म्हणून सगळ्या धारगळ गांवकारांचो पीडीएक विरोध आसतलो कित्याक आमचें अस्तित्वच ना जातलें आनी ताका लागून तुमी आनी ना आमी ग्रामसभेक मांडटा बी ना ग्रामसभेक आमच्या लोकांचें मत अशें आसा मरे तुमचें मत पीडीए जाय तुमकां हां कित्याक पीडीए येयली काय आमचें अस्तित्व काबार पीडीएचे जरी 10% फायदे आसा तरी 90% तेजे ड्रॉबॅक्स आसा नुकसाण आसा तेजे ताका लागून जरी आमकां व्हडली स्वप्नां जरी दिसतात तरी पूण त्या स्वप्नांक आमी भुलया नाका आमी आमचें अस्तित्व आमचो कल्चर आमी सांबाळून दवरुया एकठांय जावपाक जाय अशें म्हाका दिसता आतां ठराव घेवपाचो वेळ येयला कित्याक भाशणां खूब जालीं वाजले तुमी बी आतां अशें मेन पूण ह्या रस्त्या संबंदीन आनीकूय खूब गजाली ह्या एका म्हयन्याच्या भितर घडल्यो कित्याक जेन्ना आमकां कोणाकूच विश्वासान घे नासतना गॅजेट पब्लीश जालो आनी न्यूज पेपराचेर एडवर्टिजमेंट येयली की असो असो रस्तो आसा अशें सेक्शन आसा आनी ह्या सेक्शनाचे अंडर अमके सर्वे जे आसा ते सगळे सर्वे नंबर पार्ट बी कितें आसा ते आमी आतां एक्वायर करतले आमकां सांगून नासतना कोणाकूच खबर ना सो ताका लागून आतां त्या हेतूनसून आमी आमची चळवळ सुरू चळवळीच्या माध्यमातून खूब घडामोडी घडल्यो आतां सगळ्यान पयलीं थंयसर पाळये वाड्याच्या वयल्या वटेन तो पंप हावस आसा
थंयसर ते सर्वे करपाक येयले. शेतकरी लोक बाबडे सगळ्याक काम करीत असतात. ते कोणाक तरी कळ्ळें शेतकऱ्याक की थंय कोण तरी गव्हर्नमेंट ऑफिसर येयल्या आणि आमचे आतां भुरगे एकामेकाक सांगना फुडें रोखडी उजो लागता त्या प्रमाणे ती न्यूज सगळ्याक स्प्रेड जाता. रोखडे झाप करून थंय 50-60 लोक येयले. सो तें जे आमकां सांगो नासतना जे थंयसर सर्वे जाता पळय, ठराव घेवया एक की तो आमकां सांगो नासतना थंय सर्वे करपाचोच ना. थंयसर सर्वे करपाक ना. कित्याक सांग, काही कितें तरी कितें म्हणटा ते घटना घडली जाल्यार म्हणजे चिती नासतना, कित्याक आमचे थंय शेतकार बाबडे कोयते कुराडी घेवन शेतान काम करपाक वयतात आनी योगायोगान मारलो जाल्यार मागीर भानगडी केदे व्हडलो इश्यू जातलो. सो ताका लागून हे जे गव्हर्नमेंटाचे अधिकारी आसा तेंच्यांनी आमच्या शेतकाऱ्यांक सांगो नासतना आमच्या त्या जमनीन सर्वे करपाक पांय दवरूंक जायना. अशा तरेचो एक ठराव ड्राफ्ट मागीर करतलो आमचो सेक्रेटरी. असो एक ठराव आमी घेवपाक जाय. सद्याक वचत थंय आमकां कितें आहा टॅक्निकल गोश्टी कळना. घालून मरे मदींच अशें कितें खणटात, अशें होल मारतात. ताका म्हणटात कळ्ळें कितें सॉयल तुका पिलर जावप पितो. सो तें सद्या चालू आहा 4-5 जाग्यांचेर. सो म्हाका दिसता आजून हे रस्तो एक्वायर करपाचो की रस्तो थंय जातलो की ना हेचें डिसिजन जावंक ना. आनी पयलींच तुमी कसलें टेस्टिंग करतात तें टेस्टिंग आहा तें त्वरीत बंद करचें. हो एक आमकां गरजे भायर कायद्याच्या हेतून गुंतवंक नाका. आमी तुमच्या घरा कडेन येवंक तुमी आमच्या शेतांनी येयल्यात आनी तुमी जेन्ना आमच्या शेतांनी येयल्यात तेन्ना थंयसर येवन तुमकां जाव विचारपाचो अधिकार आमकां आसा. तुमकां मारपाचो न्हू, आमी मारूंक ना तुमकां, नाल्यार तुमचेर आमी आक्रमण करूंक ना. पूण बाबा तुमी कितें चल्लां हें, तुमचे कडेन कितें ऑर्डर आसा, कोणी तुमकां हांगा धाडल्या, दाखया कागद, हे विचारपाचो हक्क आसा. आनी आमी हो हक्क हेचे पयलीं यूज केला. तो हक्क उलटें जालें की आमी तांकां विचारूंक येता म्हणून आमचेर केसी घालतात. आमच्या जाग्यान तुमी येतात म्हणून तुमकां जाव विचारता. सो अशे केसी हेचे फुडें आमी आमचेर हे करून खपोवन घेवचे ना. सो हे ज्यो केसी आहात ते तुमी आमचेर रजिस्टर करूंक नाका गरजे भायर. कित्याक आमी कायदो हातीन घेवंक ना, आमी अतिक्रमण करूंक ना, आमी दुसऱ्यांच्या जाग्यान वचोंक ना, आमी आमच्या जाग्यान उबे रावन तुमकां विचारपाचो आसा. सो त्वरीत तुमी हे ज्यो केसी आहात ते हेचे फुडें तुमी कोणाचेर FIR करपाचें ना. आनी ज्यो ह्या कांत चोडणकर आसा, मनोज परब आसा आनी काल तो रमाकांत तुळसकर आसा तेचेर केस रजिस्टर केल्या अशें म्हाका दिसना. पूण म्हणटा सो कायद्याच्या कचाटान आनी पुलिसांचो जर भंय तुमी आमकां दाखयशात जाल्यार पुलिसाच्या भया पेक्षा डबल तीव्रता जी आसा त्या डबल तीव्रतेन आमी भायर सरतले आनी तुमकां जाव विचारतले. पुलिसांक भिवपाचे दीस गेले. आमी पुलिसांक भिवपाचे ना. हांगा लोकांनी अक्षरशः मरपाक रेडी आसा. तेंचे जे उलयता तेंचे भाग मरपाक रेडी आसा. ते आतां सादे पुलिसाच्या FIRाक आमी भियेताले, ताका आमी दाद घालचे ना. सो हांव विनंती करता सरकाराक की तेंच्यांनी हे FIR घालून आमकां भेसटोवचें न्हू. ताका लागून FIR घालपाचो तो तेंचो प्रोसेस बंद करचो हो एक ठराव येवपाक जाय. आनी खंयचें इम्पॉर्टंट आनी तेंचे जे केसी घेतल्या ते त्वरीत फाटीं घेवपाक जाय. कित्याक तेन्ना तांकां खबर आसा पुलीस स्टेशनाचेर जेन्ना ते 2 जाणांक गेले तेन्ना म्हाका दिसता 100, 150, 200 शेतकरी थंयसर गेले. एक्का उल्याचेर एकूच हाक मारली, अरे तुमी ये रे थंयसर म्हणून. सो सगळे ही बायलां सुद्दां तन मन धन सोडून म्हणटा तशी थंयसर ह्या आंदोलनान भाग घेतात. ताका पेडणे आपल्याला चल्ली ती समती. सो हो जो वणवा पेटला सगळ्या, हो जो उजो आसा ह्या आंदोलनाचो आनी आमचेर जो अन्याय जाता तेच्या विरुद्ध आवाज उठोवपाचो हो आयज सगळ्याक स्प्रेड जाल्लो आसा. आनी आयज ह्या ग्रामसभेच्या माध्यमांतसून फक्त दाडाचेवाडी गांवांत आनी त्या एरियाच्या गांवांत न्हू, आतां हो ज्ञानेश्वर उलयला त्या प्रमाणे हो जो उजो आसा, हो जो वणवो आसा तो अख्ख्या धारगळीन पेटलेलो आसा. आनी जेन्ना धारगळीन खंयच्याय लेवलाचेर जर अन्याय जाता जाल्यार आमी सगळ्यांनी परत एकदां हांव तुमकां आवाहन करता, आमी एकवट दाखोवया. हे लोक सगळ्यांनी तेंच्यांनी आश्वासन दिलां की आमच्या बरोबर आसा म्हणून. ताका लागून एक बरी चळवळ आमच्या गांवांत आमकां दिश्टी पडटली असो तरी आमकां विश्वास आसा. जालें न्हू. ओके. मोपा सॉरी धारगळ ते मोपा
संघर्ष समिती म्हणून जी स्पेशल त्या रस्त्याचेरूच विचार करपाक समिती काडलेली आसा. पूण जर खंयच्याय शेतकाराचेर खंयच्याय लेवलाचेर जर अन्याय आख्ख्या धारगडीन जाता जाल्यार तो म्हणटा तशी एक समिती काडया आनी त्या अनुशंगान आमी काम करया आनी विश्वास दिवया सगळ्या शेतकऱ्यांक की तुमचेर अन्याय जर जाला जाल्यार तो आमचेर सगळ्यांचेर जाता आनी तुमचेर अन्याय जावपाक आमी दिवचे ना. हो एक आमी हांगासरलो पूण तो ठराव कसो घेवंक मेळटा तो ठराव ना ना ना. सो तुमकां दिसता जर कितें तुमचे सुद्दां कितें हातभार लागचो अशी समिती काडून जाल्यार तुमी सगळ्यांनी ताका सहकार्य करचें. ना ना ते सोशल येता आनी कितले तुमी आंदोलन आनी चळवळी करूं येता. बरें, आयुष हॉस्पिटल आसा पळय, आयुष हॉस्पिटल तेच्या समोर एक सर्कल जावपाचें आसा, म्हणजे गाडयो भायर भितर वचपाक, जेणे करून जे आमचे जे शेतकरी आसा तो ते शेता पर्यंत तो सगळो अख्खो सर्कल जर जायत जाल्यार कितलो तरी जागो आमचो हे वयतलो. सो जर मिनिमम आतां आयुष हॉस्पिटल जालेंच, आयुष हॉस्पिटलान सुद्दां आमकां फटयले. आयुष हॉस्पिटलान स्विपर पासून खंय भायले येतात, पंचायतीक तुमच्या खबर आसूंक जाय. जे जॉब दिता म्हणून सांगल्या स्विपींग करपाक, सादें काम करपाक, सारण मारपाक म्हापश्याची आनी खंयसली तरी बायलां, करासवाड्याची बायलां येतात. कितें बरें दिसता. आमच्या गांवांत बावडी गरीब महिला आसात, किती गांवच्या लोकांक व्हडले न्हू ते. सो हेचेर तुमी कित्याक विचार करिना, हाय लेवलाचेर हे करता. थंयसर मरे ट्रक पयले आनी ते खडी बी हाडटा. आमच्या धारगडीन बावडे कितले मरे ट्रक ओनर्स आसात, कितले बावड्यांचे ते मायनिंग लागून बेकार आहात ट्रक, तांकां दिया मरे भाडी थंयसर. सो साद्यो गजाली जर करूंक शकता जाल्यार तुमी कित्याक करिना, हो एक प्रश्न आसा. मदींच बोवाळ केलो म्हणून थंयसर मदसून रस्तो थंय सुक्या कोणान शेतान वचपाक रस्तो अशी हे पावडर बी घातली रे, तशीच आहा ती आतां गेली ती पावडर. सो सांगपाचो उद्देश कितें, बोवाळ जालो काय मातशे जागे जातात ते आनी भितर गेलो काय सेक्युरिटी आडायता. आमच्या शेतकऱ्यांच्यो जागो गेल्या आनी बापायचो फात तुमच्या एंट्री 20 रुपया घेता खंय. आतां हे बरोवन दिवचें पडलें तुमकां कंप्लेन ना. मत्सून हय पूण फुडें काय जावंक ना. ह्यो आता आयुष हॉस्पिटलाचो रोहिदास हरमलकर एक मिनिट ह्यो विशय आता जो रस्त्याचो काडला न्हू आयुष हॉस्पिटलाचो. जेन्ना हांव भाजपा मंडळ कमिटीन हांव एक मेंबर म्हणून आसलो आनी आमची एक मिटींग जाल्ली आयुष हॉस्पिटलाची पायाभरणी आसली आनी एक मिटींग अनिल कुडो म्हणान नवी बागान जाल्ली आनी थंय हांव आसलो, वाद नायक गेल्ले आनी मी विशय मांडलो की भाऊक म्हटले, भाऊन सांगले आमकां तुमी कार्यकर्ते, भाजपा कार्यकर्ते लोकांक सांगपाक जाय आयुष हॉस्पिटलाची पायाभरणी घेवपाक जाय. सगळें म्हटलं मान्य आहा भाऊ, पण म्हटलं सुके कोळाण म्हणान थंय म्हटलं एक शेत जमीन आहा. आतां हें हांव तुमकां पंचायत बॉडयेक प्रसिद्धीक लागून कळपाक लागून हें मुद्दाम नमूद करता. हांव खूब जाणांक सांगलेलें आहा हे शेतकऱ्यांक. तर भाऊ म्हटले थंय सुके कोळाण म्हणून म्हटलं शेत जमीन आहा, तुका खबर आहा आनी ते बरें पीक दिता, भाताचें पीक दिता, म्हटलं हळसाणीचें पीक दिता, बऱ्या प्रमाणान ते रोयतात. आतां थंय कॅनलाचें उदक येयला म्हणून प्रॉब्लेम जाला आनी आयुष हॉस्पिटल बांदता म्हणून. भाऊन म्हाका कितें सांगलें, भाऊक आतां जो अपघात घडला त्या बद्दल हांव कांयच म्हणना, पण अशें वायट दिसता कित्याक एमपीन म्हणजे खासदारान म्हाका न्हू सगळ्या शेतकऱ्यांक शब्द दिल्लो. आतां खूब जाण म्हणटा भाऊ आमचो बहुजन समाजाचो नेतो, जर नेतो हांव म्हणटा हय बहुजन समाजाचो नेतो, पण तो तुमकां 6 मीटर एमपी फंडांसून म्हणजे खासदार निधीसून तुमकां 6 मीटर रस्तो दिता, पण आयज थंय 1 इंच सुद्दां रस्तो ना. ही भाऊचे शब्द हे गरिबांक अशे फटोवपाचे शब्द काय म्हणटा. तो हॉस्पिटलान न्हिदला त्या बद्दल हांव काय म्हणना. म्हणजे ह्या भुमीन हांव इतलें सांगता, ह्या भुमीन ह्या जमनीन दैवी शक्ती आसा अशें म्हाका जाल्यार मनान दिसता. आनी त्या दैवी शक्ती कोण फटोवंक शकना, आमदार खासदार कोणच फटोवंक शकना. सांगपाचो म्हटल्यार पंचायत लेवलाचेर आयुष हॉस्पिटल आसा पळय थंयसर केन्ना तरी आमी एक विजीट दिवया. थंय मरे सेफ कितें म्हणटा सेफ्टीचें उदक आसा पळय, तकली
थंय शेतां कोण करिना आनी थंय योगायोगान लोक पावता म्हणून लोकांक कळना. सो थंय गैरवेव्हार चलतात. सो ताका लागून जर पॉसिबल आसा जाल्यार पंचायत लेवलाचेर जर पंच एक थोडे पंच आनी थोडे ग्रामस्थ जर थंय विजीट करूंक शकता जाल्यार थंयसरली कितें एक्झॅक्टली परिस्थिती आहा ती जाणून घेवपाक आमी प्रयत्न करपाक शकता जर तुमच्या सहकार्यान म्हाका दिसता. बरें बरें ऑलमोस्ट सोंपत येयल्या मिटींग. तुमकां आनीक कोणाक कितें दिसता कितें हे ठराव आसा ते थंय घालूंक जाय. तो सेक्शन 3 म्हणून आसा पळय तो रिवोक करचो म्हणून पळय मरे जाता जाल्यार. सेक्शन 3 म्हणून कितें तरी आसता न्हू. ओके पूण तो वापस घेवचो अशें कितें ठराव करूं येता. सेक्शन 3 आहा न्हू ते ताका फक्त चारणे व्हॅल्यू आसता. 1 रुपयाचो व्हॅल्यू आहा न्हू એટલે एप्लिकेशनाचो प्रोसिजर 3 हे लोकांचे जर स्ट्रॉंग जर हे जर ग्रीवेन्सीस आहा जाल्यार तो रिवोक करूंक शकता. पळयताय गव्हर्नमेंट तुमी. सो तो मांड न्हू तो ठराव सगळ्यांनी कोण कोण हे हा एक्सेप्टेबल हा ते आदवयर करतले न्हू. तू तुज्या शब्दान मांड न्हू तो आतां तूं कितें सांगलाय तो. रोडाच्या संबंधी जो 3A सेक्शन लायल्ले आहा तेका त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे जमनी वयतात आणि जमनी गेल्या कारणान जी उपजीविकेचे साधन आहा ते सेक्शन फाटी घेवता आणि पूर्ववत जमीन आपली आहा ती तशीच ताब्यात घेवची असो एक ठराव. कोणीतरी आणि अनुमोदन कोणतरी करतो. तो प्रपोज कोण तुम्ही घातला. चडशे कितें करा जे शेतकरी आसा पळय झाडाच्या वडीचे ह्या महिला वर्ग दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर करा. ओदून ते ठराव मांडलेले पळय तेचे अनुमोदक आणि कितें म्हणटा ते प्रपोज बाय ते घेवंक नासले ताका लागून तुमचे घेवया आनी तुमकां ते फायनल करया. ओके सो नाल्यार परत परत भाशणां कशी जातली ती. तो सर्वे करता तो स्क्रॅप करतो ताका कोण तरी नाव दिवंक जाय. तुमचें नाव रेकॉर्डार येतलें थंयसर. हो प्रशांत शिरोडकर सूचक. अनुमोदक कोण तुझे नाव कितें. चंद्रकांत कोनाडकर. चंद्रकांत कोनाडकर. लँड टेस्टिंग जे आहा टेस्टिंग म्हणटा पळय ते बंद करचे. कोण महिला दिया म्हाका बियादाक विशाल पालेकर एक आसा. रश्मी राजेंद्र पाक्कर हो एक ठराव जालो. आनी कोणतो जालो या फ्रांसीस ते केसी घातल्या पळय ते विथड्रॉ करचे. लढोवपाक आनी आमकां आनी पावर ना. हेजें नांव प्रकाश पालेकर. प्रकाश पालेकर घातलो नायक आनी खंय उरलो. आजच्या ग्रामसभेक आमच्या सरपंचान एकच प्रश्न आमच्या आयज उपस्थित असलेल्या लोकांक विचारपाचो की कितल्या जाणांक हो रस्तो जावो काय म्हणून ह्या उपस्थित लोकांक विचारपाचो. एक सरपंच मंडळ सगळे एक जुटीन तुम्ही ह्या लोकांक तुम्ही एक प्रश्न विचारा. कितल्या लोकांक हो रोड तुमकां जाल्लो जावो हे तुम्ही मातशे लोकांक विचारपाचे आणि फुडें ठराव सूचित करचो. हे सरपंच घे एका शब्दान तुमची महिला सगळी तुमचीच आहा. योगायोगान तू झाडाच्या वडीची आहा. विचार कितल्या लोकांक जावो तो. जावो जाल्यार हात वर करा. जावो तेंका
सगळ्या ग्राम सभेन उपस्थित असलेल्या लोकांक हो धारगळ तो मोपा एअरपोर्ट जोड रस्तो नाका आणि तो जो प्रपोज आहा सरपंच मॅडमीन घातलेलो आसा तेका लागून ताळयो मारत तुम्ही अभिनंदन करूया तिचे. धन्यवाद सरपंच. आयज सगळ्या लोकांक कितल्या लोकांक जावं आणि आयज आमच्या पंचायत मंडळाचे हांव त्रिवार धन्यवाद दिता तुमकां. आयज तो ठराव तुम्ही एकजुटीन मान्य करून आम्ही सगळे जाण तो एक आमकां रस्तो नाका म्हणून हो पास करपाक जावो तेन्ना आमच्या सरपंचान हो ठराव मांडचो आणि आमच्या पंचायत मंडळातले कोणतरी तेका मधोमध गावचे. देव बरें करूं. आणि तो आता ह्या अनुषंगाने उदूर पीडीएचा प्रश्न येयलो. जर पीडीए धारगळ पंचायत जर मोपा पीडीएन घालपाचो की मोपा विमान सॉरी आमचो धारगळ गांव मोपा पीडीएन घालूंक दिवचे ना असो ठराव घेवया. सांगात कोण सूचक? तुमकां सगळ्यांक हे जालें. सूचक कोण? बरें तो म्हणटा ही स्पेशल मिटींग रस्त्याक लागून पीडीएचो मातसो ट्विस्ट म्हणजे विषय मातसो डिफरेंट जाता. ओके सांगला त्या प्रमाणे आम्ही तज्ञ न्हू एक्सपर्ट न्हू तुमकां मातशी कितें तरी म्हायती आसूंक शकता. हो जो आता एअरपोर्ट हायवे केला तो आतांचो लेटेस्ट. तेचे पयलीं 2-3 रस्ते प्रपोज जाल्ले. सो ते प्रपोज जाल्ले रस्ते स्क्रॅप जाले काय अजूनही पेंडिंग आसा. जर ते पेंडिंग आसा जाल्यार हो एक ठराव घेवया. आणि जर ती जागा सरकारान घेतल्या ऑलरेडी एक्वायर केल्या आणि आपल्या नावार जर ट्रान्सफर केले जाल्यार त्याचे मूळ जे शेतकरी असलेले त्यांच्या नावावरती वापस करची त्यांच्या नावावरती वापस करची असो ठराव. कोण हा? प्रताप होय असो एक कित्याक तो रिलेटेड रस्तो आसा कळ्ळें. प्रताप कानोडकर सूचक आणि शांताराम राहुल. प्रताप यशवंत कानोडकर. आता ह्याच्या पुढे जर विकासाचो खंयचोय जर प्रोजेक्ट येतलो आता हेणी सांगला आवेलिल्यान त्या प्रमाणे आता धारगळचे शेतकार आम्ही एकठांय घाललेले आसतात. आताच्या घटनेक जे ग्रामसभेत जे ठराव घेतले ते सर आमकां केन्ना मेळूंक शकता? रेडी थोडे तू लिगल ऍडवाइजूय घे त्याच्या संबंधी. आणि तुका हांवें सुरवातीक प्रपोजल मांडला पळय जो ठराव आता आम्ही घेतले तो तुमच्या फोटनॅक मिटिंगून घेवचो. तेजेर कित्याक तेका वजन आसा आमच्या ठरावाक 0 वजन आसा. कोर्टान जर कोणी चॅलेंज केलो आमचो ठराव 0 जातलो. सगळ्यांनी पंचायत मंडळात हो ठराव तुमच्या मिटिंगेन घेऊन एक मतान तो पास करतो. आमचो अर्जुन कांदोळकर आसा ताका विचारता तुजो फूल ह्या तू मांडटालो तो विशय हो जो आता एक मिटिंग ते न्हू रे सूचक म्हणत आता त्या वॉर्डान तूं येता तो हा हा ओके तो न्हू रे आता परत तुमी रे आता जो आमचे लोकांनी सांगला की हो ठराव मांड म्हणून तेन्ना त्या वॉर्डान तुमी येता न्हू तो हा ते तुझे म्हणे 2 पयलीचे प्रपोज रोड ते काय म्हणतात काय खबर ना. एक्विजिशन जावंक ना म्हणटा तुमी गव्हर्नमेंटाचें नांव बी लागूंक ना थंय आदल्या रस्त्यांचेर. रिजनल प्लॅनाचेर दाखयता पण फुडली प्रोसिजर खबर काडुच्या लेवलाचेर. ओके रोहिदास कितें म्हणटा पाडोसकर उबो राव. आता एक इशू जस्ट येयलो पण सांगला पळय रेझोल्युशन तुमी ग्रामसभेचेर आमची फोर्टनायट मिटींग येयली तेच ग्रामसभेचे आतां तुमी उलयले ते आमी आमच्या मिटिंगेन कन्फर्मेशनान घालता. कन्फर्मेशनान घातल्या पण ही तुमची ग्रामसभेची बॉडीची ग्रामसभेची जी मिटींग जाली जी आता ग्रामसभा म्हणजे आता आमी कॅरी आउट केली त्याचे कन्फर्मेशन तुमकां मेळटलें. म्हणजे दोनूय हेतून मिटींग ते सेम अनॅनिमसली अप्रूव्ह जाता सगळ्या भितर. बरोबर जायत जाली 7
एक 4-5 दीस सपोज सारखी कन्फर्मेशन हे जालें की हांव बरयता 15 आमची मिटींग बाय 20 म्हळ्यार दोनूय तुमी घेवन वचो कन्फर्मेशन ऑफ द ग्रामसभा मिटींग. हय उपकारता एक 4 दीस 8 दीस लेट जालो आतां सांगलें तशें जसो तुमकां एक स्टँड जर घेतले जाल्यार दोनूय तुमकां प्रोसिडींग जाय फोर्टनायटलीचे जाय प्लस कारण हेच रेजोल्युशन आमकां थंय परत बरोवचें पडटा फोर्टनायटीच्या मिटींग आनी ताका कन्फर्मेशन अनॅनिमसली अप्रूव्ड बाय द पंचायत मेंबर प्रेझेंट फॉर द मिटींग अशें घालचें पडटा. हय कित्याक कायद्याच्या दृश्टीन तेंचो ठराव इम्पॉर्टंट आसा ह्या आमच्या ठरावा परस कित्याक कायद्याच्या दृश्टीन आमचो ठराव भायर पडटा अशें ऑलरेडी सिद्ध जाल्लेलें आसा. आणि आयज जे ठराव घेतले तितले आमकां मागीर वाचून दाखोवचे. आणि तो मुख्य ठराव आता सगळ्यात इम्पॉर्टंट ठराव तिने कसो घेतला पळय तो नाल्यार घेतला आसतलो. मुख्य ठराव म्हटल्यार जो धारगळसून मोपा महामार्ग 166S हो जो सरकारान नियोजीत केल्लो आसा प्रपोज केल्लो आसा त्या रस्त्याक सगळ्या धारगळ वासियांचो आणि ग्रामसभेक उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचो तीव्र विरोध आसा विरोध आसा विरोध आसा. सगळ्यांनी टाळयो मारून ह्या ठरावाचे तुम्ही असो एक ठराव तो घेतलो. ना ते आसात ऑलरेडी परत विधानसभेची गरज ना पंचायत मंडळ आमच्या बरोबर आसा. जो तुमचे ऑब्जेक्शन नोटिफिकेशन नॅशनल हायवे रोड स्क्रॅप ते आसतले हे जे आता एडिशनल घेतला ते रिप्रेझेंटेशन सोडून जे ठराव असतात ते आता जे तुम्ही सांगितलं लास्ट ठराव प्रपोजल बी घातला थंय लोड कॅन्सल करतो बी तो ओके. तो ऑलरेडी त्या रिप्रेझेंटेशनान आसा ते सगळे तुमचे कन्सिडर जातात. दोन कितें चेंजीस तुमचे जे जनप्रतिनिधी आसतले तेतून केन्ना चेंजीस जावंक शकता तुमचे बद्दल झाले 10 मिनिटां भितर वयता आमी सगळे जाण उठोंक नाका वांगडात या. एक मातलो सांगपाक विसरलो तुम्ही म्हणटाले अदू खूब जाणांनी बाबू आजगांवकर आमचो MLA आनी मिनिस्टर हेजे बद्दल उलयले. आता ही कितें घडामोडी घडटा पळय तुमकां कितें बाबू आजगांवकाराक ते खबर ना खबर आसा. सुरवात जेन्ना आसता पळय असलो इश्यू आसता तेन्ना सुरवातीक ते टेक इट लायटली म्हणजे ते इजी घेतात ते कितें हे 10 जाण हात फुडें 2 दीस नाचतले आनी उडगे रावतले. पूण आता आमचो आंदोलन इतलो सक्रिय जाल्लो आसा इतले आमच्यो मिटिंगो जाल्ल्यो आसा आणि इतले आमी धरणे कार्यक्रमांनी एकूणच वातावरण इतले तापलेले आसा की ह्या वातावरणाची दखल आमचो जो आमदार आसा जो गोंय राज्याचो उपमुख्यमंत्री आसा बाबू आजगांवकर तांणी घेतलेली आसा. आणि ताका लागून तेचे प्रपोजल येयला आमी प्रत्येक फावटी म्हणटले की बाबू आजगांवकर धाडला आमचे पर्यंत की आपूण तुमच्या वांगडा उलोवंक सोदता. पयलीं तेणी म्हटलें तुमी शेतकार पणजे या आम्ही पणजे वचून थकल्या ते PWD आणि हांगा खंय वयतलो आणि ते सेक्रेटरीने वचप म्हणजे आखो दीस फुकट. सो आमी म्हटलें ना आमचे शेतकरी थंय येयना. मागीर तेणी म्हटलें पेडण्या रेस्ट हाऊस ते गेस्ट हाऊस म्हणून सरकारी संकुल आसा थंयसर येया थंयसर आपूण तुमच्या वांगडा उलयता. पूण आमचे शेतकार हट्टाक पेटल्या ना तू जर मतां मागपाक आमच्या गांवागांवांत येवंक शकता जाल्यार तूं शेतकऱ्यांक आमच्या संबोधीत करपाक गांवांनी कित्याक येवंक शकना असो आमच्या शेतकऱ्यांचो विचार. सो तो विचार आमी तेजे पर्यंत पावयलो. लास्टाक तो एग्री जालो आपण तुमचे कडेन येता कितें आसा तो विचार विनिमय करुया कितें आसा ती चर्चा करुया आणि जर हो जो इश्यू आसा तर सॉल्व जाता बरे भशेन उलोवन जाल्यार तो प्रयत्न करुया. म्हणून आयज सांजचो 5 वरांचेर आयज सांजची 5 तेणी एक इम्पॉर्टंट मिटींग दवरल्या. आमी म्हणटाले की दाडाचे वाडी दवरुया म्हणून पूण जे इफेक्टेड गांव आसा ते तुळसकरवाडी नागझर दाडाचे वाडी वशालबाग मातसो सो ही एरिया आसा आणि जर तुमकां कोणाक इंट्रेस्ट आसा ह्या विशयाचेर आयकपाक आणि कितें चलता प्रोसिडींग्स ते पळोवपाक जाल्यार तुमी सगळ्यांनी 5 वरांचेर आयज नागझर म्हणटा थंय वस मंदिरान येवपाक जाता. उलोवपाक तुमकां मेळटलें ना उलोवपाक हांव नको पूण शेतकऱ्यांक पयलो रायट आसतलो उलोवपाक कळ्ळें न्हू. 4-5 जाणांक आमी मनशांक हे काडला फुडें काडला जे मुख्य विशय आमचे आसा ते मिनिस्टरा पर्यंत पावपाक. सो एक जस्ट तुमच्या कानार घालपाक कित्याक थोडे जाणांक दिसता कितें येत ना बरें हेंचें आयकपाक ना तर तेणी सकारात्मक दृश्टिकोन घेवन एक पॉझिटिव्ह अप्रोच घेवन शेतकऱ्या पर्यंत आपली मिटींग आयज दवरल्या. त्याच्या वांगडा वैयक्तीक आमचे कांयच हाडवे देवे ना आमचो विशय आणि तो आमचो विशय सॉल्व केलो जालें. आमचो व्हडलो आनी प्रॉब्लेम कांयच सोपत येयली मिटींग ठरावूय घेतलेले आसा. म्हाका एक हांव रिक्वेस्ट करता
शॉर्ट ठराव हा ते वाचून दाखवतो. सेम सांगले तशें रिप्रेझेंटेशनान ऑलरेडी तुमचे ते 6 आणि ते 3 9 रेझोल्युशन ऑलरेडी जे रिप्रेझेंटेशन दिले ते आसतले. तेच्या भायर एक तुमी सांगलो तो इमिजिएट बेसिसाचेर सर्वे जो कंडक्ट चालू आहा सपोज जाल्यार तो इमिजिएटली स्टॉप करचो, तो स्क्रॅप करचो. हो एक विशय प्रपोज बाय प्रशांत शिरोडकर, सेकंडेड बाय चंद्रकांत कुनाळकर. तेचेर प्रपोज बाय थंय एक एड करया आणि हेच्या फुडें गरजे भायर केसी घालच्यो न्हू. गरजे भायर म्हटला, गरजे भायर खरेंच आहा जाल्यार घालच्यो रे, नकली गरजे भायर घालच्यो न्हू. तो शब्द घालूंक मेळटा पळय. प्रकाश पालेकर, सेक्रेटरी बाय चंद्रकांत नायक मेन्शन केला. आणि कसलो जो रोड प्रपोज केला जो आता नॅशनल हायवे अथॉरिटीन आता आम्ही सांगले तसो मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, नॅशनल हायवे तो स्क्रॅप करतो, स्टॉप करतो, जो त्याचा प्रोसेस ऑनगोईंग आसा. असे हे तुमचे विषय असले. प्रपोज बाय सुनीता रावळ सरपंच म्हटले, सेकंडेड बाय कोण म्हटले घालूंक मेळाला माहिती का? घालूंक मेळाला सगळ्यांचे अशें घालूंक मेळना म्हणजे आख्या जाल्यार तशें कर जाल्यार विषय असले. आणि आता सांगला तसे ऑलरेडी जे प्रपोजल रिप्रेझेंटेशन आसता ते सगळे पिडिएलान आसता. आम्ही म्हणू शकना अनलेस सुनीता राऊळ आणि सेकंडेड बाय भरत पाटकर हे सगळे तयार. ह्याच्या पुढे जे आणि पंचायतीची आमकां कळचें जाल्यार लास्ट सोंपतली मिटींग 1-2 मिनटां उरल्या. कोणाक कितें दिसता जाल्यार आभार प्रदर्शन जातलें आनी मिटींग सोंपतली. ना तुमी मुला उलोवपाचे रोहिदास पाडलो सुद्दां कितें मातसो फुडें यो कितें सांगचे यो फाटां हात दाखयता यो व्हिडिओची कोण येयल्या रे मिटींग ना कोण आसा उलोवपाक जालें आती सोपोया बरं सोपोया हां सोपोया बरं जालें सगळे हात वर करा सोपोया बरं ग्रामसभा आजच्या ग्रामसभेत एअरपोर्ट रोडापर्यंत जो रोड करपाक सोदता तेका लागून ही खास ग्रामसभा आपयली. त्या ग्रामसभेक आमच्या उपस्थित आसलेले आमचे गांवचे सरपंच तो सुनीता राऊळ तसेच आमचे सोनाली साळगांवकर आमचे सेक्रेटरी फ्रांसिस फर्नांडीस आमचे माजी सरपंच माजी जिल्हा पंचायत मेंबर आणि आताचे सभासद गरीब पटेकर आमच्या भागाचे पंचायत सदस्य अर्जुन कानोळकर आमचे माजी सरपंच वल्लभ वराडकर आणि आमचे माजी सरपंच आणि आताचे विद्यमान पंचायत सदस्य भूषण प्रदीप नाईक तसेच आमचे आणि आमच्या सगळ्या ग्रामसभेक आमकां सगळ्यांक सहकार्य करच्या खातीर आमचे जे उपस्थित आसलेले सगळे आजी माजी पंच सदस्य तसेच उपस्थित आसलेले सगळे भगिनी बंधू आणि आमचे शेतकरी तसेच आमचे पत्रकार मिडिया तसेच आमच्या सगळ्या क्षेत्रातून आमकां इतके दीस चळवळीक जे सगळ्या क्षेत्रांत आहेत सहकार्य करता हांगासर ना पूण हांव तेचे आवर्जून नाव घेता आमचे एडवोकेट जितेंद्र गांवकर आणि तसेच आमकां सहकार्याक येयल्ल्या सगळ्या क्षेत्रांतून आमकां सहकार्य करपाक उपस्थित जाल्ले सगळ्यांचे तुमचे देव बरें करूं म्हणटा. आणि आयचे जे ठराव घेतले ते सगळे एकमतान पास जाल्ले आसा आणि परत आमी पंचायत आणि आमी सगळे गांवचे लोक मेळून ह्या अशा प्रसंगात सगळे एकजुटीची गरज आसा. आमकां पत्रकारांची गरज आसा. तुमी हो आमचो विशय
बेगीनच्या बेगीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पावतली अशी अपेक्षा जाता आणि मनोज परब आणि कोण? सूर्यकांत चोडणकर आमचे पत्रकार सूर्यकांत चोडणकर यांच्याने आमकां खूप सहकार्य केले त्यांचे हांव मनापासून आज तांकां धन्यवाद दिता. आता कोण जर येयला जाल्यार तेंच्यानी सायडी मारून उरल्यार रजिस्टर जाल्यार मातशें सायडी करा.